आजच्या डेटमध्ये पोलीस डिपार्टमेंटशी रिलेटेड डिबेट्स कुठले चालू आहेत, कुठले प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे कालपासून आपण सुरुवात केलेली आहे बघा इंटरव्ह्यूला. तर मग तिच्यामध्ये एक गोष्ट जाणवली कालचे जे कॅन्डिडेट्स होते त्याच्यामध्ये, की आताचे करंटमधले जे इश्यूज आहेत तर त्या इश्यूजमध्ये कुठेतरी आपण मागे पडतो आहे आणि ते आपल्याला विचारलं गेलं म्हणजे ते आलं पाहिजे आपल्याला. जे काही इश्यू आहेत ते आपण इथं डिस्कस करूयात. तिच्यातून काय काय पॉसिबल प्रश्न निर्माण होऊ शकतात, तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं. आणि आता रिसेंट अशा काही घटना घडलेल्या आहेत गेल्या 4-6 महिन्यामध्ये, की ओव्हरऑल महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट असेल ते न्यूजमध्ये आहे किंवा म्हणजे ते केंद्रस्थानी आहेत बघा. आणि त्यातल्या त्यात PSI लोक जी आहेत ती जास्त केंद्रस्थानी तिच्यामध्ये हा ना. त्याच्यामुळे जे काय झालेलं आहे बघा, म्हणजे मुंबईमधलं जे प्रकरण आहे जिलेटिनच्या कांड्या हा ना, मग ओव्हरऑल तिच्यामध्ये आपल्याला किंवा आताचं जे प्रकरण आहे हिरोईन संबंधीचं, ड्रग संबंधीचं, तर ते जे आहे तर त्याच्याशी रिलेटेड काय काय गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात ते आपल्याला बघायचं आहे बघा. ओके. आता याच्यामध्ये ना तुम्ही जर ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर 21 ऑक्टोबर हा जो दिवस असतो बघा, पोलीस स्मृती दिवस म्हणून तो साजरा केला होता. 21 ऑक्टोबर जे आहे हा ना, पोलीस स्मृती दिवस म्हणून हा साजरा केला होतो हा ना. आता याच्यामध्ये जे आहे बघा, याची जी हिस्ट्री आहे ती 1959 ची हिस्ट्री आहे, की चायनीज आर्मीने जे आहे आपले 10 पोलीस जे आहे ते ठार केले होते आणि तिच्यामध्ये हा ना, मग त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस आहे 21 ऑक्टोबर जो आहे तर तो पोलीस स्मृती दिवस. आणि तो आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेला आहे. आता तुमचे याच्यामध्ये जे आहे ते इंटरव्ह्यू लगेचच, त्याच्यामुळे तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं कारण ते न्यूजमध्ये येतं. आता बऱ्याचदा असं असू शकतं की जी व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्या व्यक्तीने जर जस्ट गुगल स्क्रोल केलं बघा, तुम्ही स्वतः जर गुगल केलं पोलीस डिपार्टमेंट संबंधी तर ही न्यूज फ्रंटला येते हा ना, कारण ते आत्ता घडलेली गोष्ट आहे. सो बेसिक असे जे काही टिपिकल फॅक्ट्स आहेत बघा ते आपल्याला माहीत पाहिजे. 21 ऑक्टोबर जो आहे पोलीस स्मृती दिवस, आणि त्याचं जे बेसिक आहे की 1959 मध्ये चायनीज आर्मीने जो अटॅक केला होता त्याच्यामध्ये 10 पोलीसमॅन जे होता तर त्यांची डेथ झाली होती, त्याच्यामुळे तो साजरा केला होता त्यांच्या स्मृतीनिमित्त. दुसरी जी महत्त्वाची याच्यामध्ये बाब आहे बघा, ओव्हरऑल याच्यामध्ये पोलीस इन केस ऑफ कोविड-19 खूप न्यूजमध्ये राहिलेत बघा, कारण फ्रंटलाईन वर्कर जे आहेत म्हणजे एकीकडे हेल्थ सिस्टीम आहे तुमची, एकीकडे पोलीस आहेत बघा, तर त्यांनी 24/7 जे आहे ते काम केलेलं आहे तिच्यामुळे. आणि ह्या सर्व याच्यातून पोलिसांच्या 2 बाजू समोर आल्या, त्या दोन्ही बाजू पण आपल्याला बघायच्या आहेत बघा. म्हणजे एक जी आहे ती पॉझिटिव्ह आहे, दुसरी जी आहे ती निगेटिव्ह आहे बघा. म्हणजे पॉझिटिव्ह याच्यामध्ये 24/7 जे आहेत तर पोलीस तिथं काम करत होते बघा. ओके. म्हणजे लॉकडाऊन असेल तुमचं किंवा कुठल्याही ठिकाणी काही केवस होता कामा नाही, काही गोंधळ होता कामा नाही, याच्याकरता कर्तव्यदक्ष पोलीस जो आहे तो आपण बघितलेला आहे. याच्याबरोबरच एक गोष्ट झाली होती तमिळनाडूमध्ये जे आहे तर ती कस्टडियल डेथ झाली होती बघा. कस्टडियल डेथ जी झाली होती तिथून मग खरी चर्चा 2020 मध्ये सुरू होते की पोलीस रिफॉर्म्स झाले पाहिजेत का. तमिळनाडूमधली जी घटना होती बघा, तमिळनाडू जे आहे तर तिथं कस्टडियल डेथ झाली होती बघा. त्या कस्टडियल डेथमध्ये जे होतं की टाळेबंदीमध्ये एक दुकान सुरू केलेलं होतं आणि मुलगा आणि वडील जे आहे तर ते दुकानात होते आणि मग पोलिसांनी कारवाई केली, कस्टडियल डेथ झाली. मग आता या प्रोसेसमध्ये दुसरा एक मुद्दा येतो की पोलीस रिफॉर्म्स. मग पोलीस रिफॉर्म संबंधी प्रकाश सिंह विरुद्ध भारत सरकार 2006चा खटला तुम्हाला माहीत पाहिजे बघा. कारण प्रकाश सिंह हे बऱ्याच वर्षापासून जे आहे पोलीस दलातल्या सुधारणांसाठी अहोरात्र झटतायत. सो तुम्हाला प्रकाश सिंह विरुद्ध भारत सरकार 2006चा खटला माहीत पाहिजे बघा, की पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जे आहे तर ते रिफॉर्म्स करायचे. आता पोलीस डिपार्टमेंटमधले जे रिफॉर्म्स आहेत ते वेगवेगळ्या प्रतलांवरचे आहेत बघा. जसं एकतर सिंपल गोष्ट असते, तुम्हाला साधे प्रश्न विचारले जातात की पोलिसांच्या कामाचे तास वगैरे असे प्रश्न, तुम्हाला काय आव्हानं आहेत. तर ऑब्वियसली तिच्यामध्ये काम जे आहे 24/7 हवं आहे. तुम्ही जरी ड्युटीवरून रिलीव्ह झालेला असला तर तुम्ही आता कायदे वाचले असतील बघा. मग त्या केसमध्ये जे आहे की कर्तव्यदक्ष आहे, तुमच्या समोर जर गुन्हा घडतोय एखादा तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की तो जो पोलीस आहे की बाबा नाही माझी ड्युटी संपली आहे मी घरी जातो हा ना, तो तिथं रिॲक्ट होणार म्हणजे होणार बघा, कारण तो पोलीस आहे. तर बेसिक जे आहे ते युनिफॉर्म सर्व्हिसचं तेच वैशिष्ट्य आहे हा ना. सो ओव्हरऑल याच्यामध्ये की पोलिसांच्या बाबतीतले ज्या काही सगळे आव्हानं आहेत, समस्या आहेत बघा. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, हे कधीच आजपर्यंत क्लिअर का नाही झालं. ही खटला 2006ची ही केस आहे बघा.
आज 2021 आहे तरी पण आज तीच चर्चा, तेच प्रकाश सिंह असतात, त्यांचीच इंटरव्ह्यू चालू आहे. हे का घडलं नाही? तर तिच्यामध्ये मुद्दा असा आहे, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समन्वय नाही आहे बघा. तो असाही तुम्हाला फेडरल स्ट्रक्चरमध्ये दिसत नाही. तुम्हाला एक पद्धतीचा कायदा करणं होतं, राज्यांनी याला इम्प्लिमेंट केला नाही. ज्या शिफारसी झाल्या होत्या सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं, राज्यांनी स्वतःचे कायदे करून तिच्याला फाटा फोडलेला आहे. सो हे आज पण तुम्हाला का फेस करावं लागतं? कारण याच्यामध्ये केंद्र राज्य यांचा जो काही हे बघा संबंध ते अतिशय म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहेत. प्रत्येकाला पोलिसांच्या बाबतीमध्ये स्वतःचा डॉमिनन्स, स्वतःची सिस्टीम, त्याच्यामुळे जे आहे बघा की हे वर्क झालेलं नाही आहे. ज्या काही शिफारसी 2006च्या खटल्यात होत्या, मग त्या नियुक्ती संबंधीच्या असतील, पोलिसांच्या ट्रेनिंग संबंधी बेसिक मुद्दे तिच्यामध्ये होते. ओके, सो आपण जस्ट बघा, तुम्हाला कोणी इतकं डिटेलमध्ये एक एक गोष्ट नाही विचारणार. एक ओव्हरव्ह्यू असतो, समोरच्यानी प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर देताय, त्याला कळलं की हा तुम्हाला याच्यामधल्या गोष्टी माहीत आहेत, त्या केसमध्ये ती व्यक्ती पुढचा प्रश्न घेणार आहे बघा. ओके, सो ओव्हरऑल याच्यामध्ये हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मग आता याच्यात वेळेचा जो एक इश्यू आहे बघा, तर त्याच्यामध्ये महिला पोलीस अंमलदार जे आहेत बघा, त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आपल्याला आता कळलेली आहे की ती म्हणजे काय, 12च्या ऐवजी त्यांची ड्युटी जी आहे ती 8 तासाची झालेली आहे बघा. ओके, मग पुरुषांचं काय? हा ना, हा जो निर्णय झाला की महिला अंमलदार जे आहेत बघा, त्यांच्यासाठी कामाचे तास जे आहेत ते 12चे जे आहेत बघा 12चे 8 झालेत बघा. हा ना, 8 आवर्स जे आहे. मग आता याच्यात सिंपल मुद्दा जो आहे तो काय आहे, तर मुद्दा असा आहे, ही गोष्ट चांगली आहे, 12च्या ऐवजी तुम्ही 8 तास त्यांना दिलेलं आहे, नक्कीच चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यात येते की मग पुरुषांच्या बाबतीत तुम्ही कसं डील करणार. हा ना, मग पुरुषांना कामाचा तास येत नाही का बाबा? जेंडर इक्वॅलिटी नावाची जी गोष्ट आहे, हा ना, की आपण चर्चा करतो, मग समानता फक्त महिलांच्या बाबतीत आहेत का, पुरुषाच्या बाबतीमध्येही तुम्ही तो विचार केला पाहिजे. हा ना, तर हा एक याच्यात मुद्दा बघा, जेंडर इक्वॅलिटी इन केस ऑफ युनिफॉर्म सर्व्हिस जी आहे. ओके, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कामाचे जे तास आहेत बघा, याच्यामुळं जो आहे आजच्या डेटमध्ये स्ट्रेस जो आहे तो ट्रिमेंडस वाढतो. 12 तास काम करायचं म्हणजे तुम्ही घरून 1-1.5 तास आधी निघणार, तिथून निघालात 14 ते 15 तास तुम्ही बाहेर आहे. मग सो तो स्ट्रेस जो आहे तो कसा मॅनेज केला जाऊ शकतो? कामाचे तास कमी झाले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुमचं जे इंटरॅक्शन आहे बघा, ते कुठल्याही खूप काही हा ना सोज्वळ लोकांबरोबर फार क्वचित येतं. या बसा, चहा घेऊयात, कसं चालू आहे, असा प्रकारच नाही तिथं. सो ओव्हरऑल याच्यामध्ये सिंपल गोष्ट अशी आहे की नुसते कामाचे तास कमी झाले म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तुम्हाला महिलांच्या बाबतीमध्ये बाकीच्या गोष्टींचा पण विचार करावा लागेल. म्हणजे आपण याला असं बघतो की पोलिसांच्या समस्या आणि महिला पोलिसांच्या समस्या हे 2 वेगळे प्रतल आहेत. आजही तुम्ही जर बघितलं तर तुमच्या पोलीस चौक्यांमध्ये वॉशरूम नाही आहेत प्रॉपर. हा ना, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत बघा. आता तुम्ही बऱ्यापैकी तुमच्यापैकी लोकांनी स्पॉटलाईटवरचे जे व्हिडिओज आहेत ते बघितले असतील, तिच्यात ते एक विषय घेऊन आपण तिच्यामध्ये ते टाकलं होतं. सो आजच्या डेटमध्ये इथला मुद्दा एवढाच आहे, ही न्यूज ज्या वेळेस येते, तुम्हाला जर याच्यावर प्रश्न आला तर तुम्ही हे स्पष्ट करणं गरजेचं आहे, कामाचे तास कमी झाल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा पण विचार करावा लागेल. आणि फक्त महिला अंमलदारांचे तास कमी करता, पुरुषांचं काय, तोही एक मुद्दा आहे. जेंडर इक्वॅलिटी सिस्टीममध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो आस्पेक्ट येतो बघा याच्यामध्ये, तो म्हणजे काय की हे कामाच्या तासाचा जो इश्यू आहे, हे खरंच कामाचे तास 8 कमी झाल्यानंतर प्रॅक्टिकली कमी होतात का? म्हणजे एखादा पोलीस जो आहे तो ऑन ड्युटी आहे, त्याची ड्युटी 5 वाजता संपणार आहे आणि तिथं जर काही इश्यू झाला तर त्याला थांबावं लागतं तिथं. म्हणजे तुम्ही ही जी बाब आहे ही प्रॅक्टिकली बघितली पाहिजे. नक्कीच चांगली गोष्ट आहे 8 तास. मग आता याच्यात आहे मॅनपॉवरचा इश्यू आहे. कामाचे तास कमी का होत नाहीत? द बेसिक थिंग इज मॅनपॉवर तुमच्याकडे कमी आहे. म्हणजे तुम्ही भरती प्रक्रिया जी आहे ती प्रॉपर राबवली पाहिजे. मॅनपॉवर जी आहे ती मॅनपॉवर तुमच्याकडे प्रॉपरली असणं गरजेचं आहे, तेव्हा नाही तेव्हाच कामाचे तास कमी होते. सो तो एक मुद्दा, म्हणजे त्याला जोडून जर तुम्ही बोललात, जोडून गोष्टी घेतल्यात तर ते तुम्हाला सोयीचं जातं. तो एक मुद्दा लक्षात असू द्यात. आणि त्याच्यानंतर जे आहे बघा की पोलीस सुधारणांमध्ये एक जो मुद्दा येतो आजच्या डेटमध्ये, जसं योगा दिवस आहे बघा, योगा दिवसासाठी वेगवेगळे प्रोग्राम झालेत. मग पोलिसांसाठी जे आहे, पोलीस डिपार्टमेंट करता आपल्याला जे आहे कायमस्वरूपी जे आहे काउन्सलिंग ॲज वेल ॲज योगा असेल, मेडिटेशन असेल, ते राबवलं गेलं पाहिजे. म्हणजे पॅरलल सिस्टीम ही असली पाहिजे पोलिसांकरता, काउन्सलिंग, योगा, मेडिटेशन. कारण बऱ्याचदा कसं असतं, ही जी सगळी सिस्टीम आहे बघा, हिच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतात की तुमचं पर्सनल आणि प्रायव्हेट लाईफ हिच्यात हॅम्पर होतं बघा. प्रायव्हेट ॲज वेल ॲज तुमचं जे आहे की जे पब्लिक लाईफ आहे, म्हणजे पब्लिक लाईफ तुमचं प्रोफेशनल लाईफ, तुम्ही ॲज अ पोलीस काम करताय बघा, तर याचा जो इम्पॅक्ट आहे हा बऱ्याचदा इकडे येतो बघा, प्रायव्हेट लाईफवर तुमच्या येतो.
कारण तुमचा जास्त वेळ तुमच्या कामामध्ये जाणार आहे, ऑफिसमध्ये जाणार आहे, ऑब्वियसली तुमची फॅमिली हॅम्पर होणार आहे. तुमच्या फॅमिलीला तुमच्या वेळेची गरज असते, तर ती फॅमिली कुठंतरी ती एक तक्रार आहे बघा, किंवा एक नॅचरल गोष्ट आहे. म्हणजे तुमचं उद्या तुमची मुलं शाळेत जातील, त्यांचा काहीतरी ॲन्युअल फंक्शन आहे आणि तुम्ही तिकडंच आहे, तर त्या मुलाची अपेक्षा असणार आहे बघा की आपले आई बाबा आले पाहिजेत, हा ना. तर तो जो एक मुद्दा असतो, हे बॅलन्स करणं जे आहे, हे सिस्टीमनी पण याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पोलिसांमध्ये सुसाईडचं प्रमाण आजकाल वाढत चाललेलं आहे बघा, हा ना. तर हे कशातून येतं? एक्स्ट्रीम लेवलला लोकांना मग जे असतं ना, डिप्रेशन जे येतं की बाबा आपण इथं पण सक्सेसफुली होत नाही, प्रॉपर वर्क याच्यामधूनही आपल्याला मिळत नाही आहे, आणि दुसरीकडे जे आहे की फॅमिली, तुमची जी काही पर्सनल लाईफ आहे तिच्यामध्ये कोणी कुठंतरी बॅकफूटवर जात आहे. सो तो तिच्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. सो तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि प्रकाश सिंह विरुद्ध भारत सरकार हा जो खटला आहे, तर तो तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याचा रेफरन्स देऊ शकता. राज्यांनी जे कायद्यांमध्ये बदल करणं अपेक्षित आहे बघा, अकॉर्डिंग टू दिस केस, ही जी केस आहे याच्यानुसार सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं ते राज्यांनी केलं पाहिजे. ते राज्य ऐकायला आजच्या डेटमध्ये तयार नाही. तर हा फेडरल संघराज्याचा प्रॉब्लेम आहे, तर हा तिच्यावर त्या प्रतलावर सोडवला गेला पाहिजे. आणि पोलिसांमध्ये पण कसं आहे बघा की जे सुपिरियर लेवलला आहेत, आणि म्हणजे तुम्ही जर पोस्टिंग बघितली, हायरार्की जी आहे, तर मग तिच्यामध्ये मरण कुणाचं आहे, तर ज्या हायरार्कीमध्ये जी लोक खालच्या पोस्टला आहेत तर त्यांच्यावर ते बर्डन जास्त येत जातं. सो तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि वरच्या लेवलला जो काही पॉवरचा संघर्ष आहे बघा, म्हणजे आता तुम्ही एक केस बघितली असेल बघा, म्हणजे तुम्ही ते व्हिडिओज पण बघितले असतील. आता जी सगळी ड्रग संबंधीची केस चालू आहे बघा, हा ना. सगळा जो मुद्दा देशासाठी, महाराष्ट्रासाठी, प्रत्येकासाठी जे आहे बघा, आर्यन खानला जामीन मिळतो नाही मिळतो, हा ना, सगळे तिचे डोळे तिकडे लागून आहे बघा. आज काय झालं, मग ती जी केस आहे त्या केसचे जे अधिकारी आहेत बघा, समीर वानखेडे सर, तर त्यांनी हा आरोप केला की माझ्यावर पाळत ठेवली जाते बघा. मग आता तुम्हाला हा जर प्रश्न विचारला की खरंच असं होतं का, पोलिसावर पोलीस पाळत ठेवतो का? बरं, पोलिसावर पोलीस पाळत ठेवतो का? तर अशा केसेस आधी पण झालेल्या आहेत. 2018 मध्ये अशी एक केस होती बघा, हा ना, सीबीआयच्या संचालकांच्या बाबतीतली केस आहे की पोलिसावर पोलिसांनी पाळत ठेवली. मग आता जे हे जे आहे, तर एकतर हे सेन्सिटिव्ह आहे बघा. एकीकडे तुम्ही अंमली पदार्थ जे आहेत, तर अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये उडता पंजाब आहे बघा इथं, हा ना. तर पिक्चर बघितला असेल तुम्ही, तिथली परिस्थिती आजच्या डेटमध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये वाईट होत चालली आहे. आता आपल्याकडे जे आहे की ड्रग्सच्या बाबतीतले मुद्रा पोर्ट जे आहे बघा, तिथं तुम्हाला ड्रग्स सापडलेत, हा ना. हिरोईन जे आहे तिथं सापडलेलं आहे. त्याच्यानंतर मुद्रा पोर्ट नंतर दुसरं जे आहे बघा, आता हा याचा जो इश्यू झालेला बघा, हा ना, की क्रूजवरून यांनी अटक केलेली आहे जवळपास एक 7-8 लोक जे आहेत. त्याच्या आधी जे आहे सुशांत सिंग राजपूतची जी केस होती बघा, सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये सुद्धा जे आहे तर ते अंमली पदार्थांच्या याच्यावरून, हा ना, तिच्यामध्ये चौकशी झाली होती. त्यावेळेसची जी बॉडी होती बघा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ती प्रत्येकाने करून ठेवा. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास संस्था जी आहे, लक्ष्मीकांतमध्ये सेपरेट चॅप्टरच आहे बघा याचा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. म्हणजे मधल्या काळामध्ये सचिन वाझे प्रकरण जे काही झालेलं आहे, तर तिच्यामध्येही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी होती. त्याच्या आधी सुशांत सिंग राजपूतची केस झाली बघा, त्याच्यानंतरच्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत तिच्यामध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी होती. सो ह्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीबद्दल आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. राष्ट्रीय तपास संस्था जी आहे बघा, ॲज वेल ॲज दुसरी जी बॉडी आहे आजच्या डेटमध्ये जी चर्चेमध्ये आहे ती म्हणजे काय, हा ना, NCB जी आहे बघा, हा ना. सो ते जे आहे ते आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आता आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा, हा ना, समीर वानखेडे सर जे आहे, मग त्यांची सर्व्हिस कुठली आहे बरं? मग ते IRS ऑफिसर आहे, ओके. म्हणजे असा टिपिकल टाकला तर तुम्हाला ते पण बॅकग्राऊंड माहीत पाहिजे की ही जी व्यक्ती आहे ही कुठल्या सर्व्हिसमधून आली, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधून. मग आता त्यांची जी आहे ती पोस्टिंग तिथं आहे बघा, ओके. तिच्यात दुसरा जो मुद्दा होता की जे काही ॲलिगेशन्स आता होत आहेत महाराष्ट्रामध्ये की बाबा राजकीय पक्षानुसार जे आहे XYZ राजकीय पक्षासाठी तुम्ही काम करता, तुम्हाला ज्यावेळेस असं विचारलं जाईल, तुम्हाला असं वाटतं का की, हा ना, समोरचा जो अधिकारी आहे तो XYZ राजकीय पक्षासाठी काम करतोय, हा ना, काय उत्तर देणार आपण? गोष्ट एकदम क्लिअर आहे. एकतर न्यायालयाने जामीन दिला का, याचा अर्थ काहीतरी तिच्यामध्ये तथ्य आहे. न्यायालयासमोर अशा काही गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत की, आणि एक वेळा हे घडत नाही आहे. सगळ्यात तर पहिली गोष्ट आहे की हे सगळं बाबा न्यायप्रविष्ट आहे, सगळ्या गोष्टी न्यायालयासमोर आहेत. आणि दुसरी गोष्ट की ओव्हरऑल मीडिया रिपोर्टिंग जे आहे, सगळं जे काही मीडिया आपल्याला आजच्या डेटमध्ये सांगतं, तर आपण त्याच्यावर जाता कामा नये.
ज्या काही गोष्टी आहेत तर न्यायालयीन प्रकरण आहे, हे न्यायालयीन प्रकरणावर आपण काय जास्तीचं बोलणार हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे की तिच्यामधले तथ्य होते म्हणून न्यायालयाने त्याला एंटरटेन केलं, अदरवाईज न्यायालयाने पहिल्याच दिवशी सांगितलं असतं घरी जा तुम्ही लोक. ओके, सो तो एक महत्त्वाचा जो फॅक्टर आहे बघा, तो तुम्ही जर लक्षात घेतला तर तिच्यातून तुम्हाला एक आहे की असे प्रश्न जर विचारले तर तुम्ही क्लिअर असलं पाहिजे की असं आम्हाला काही तिच्यामध्ये है ना वाटत नाही. ओके, म्हणजे जर तुम्ही म्हटलं की हां मग ते ऐकलं होतं, त्या चॅनलवाले म्हटलेत किंवा दिवसभर तेच सांगत होते, कदाचित असेल. सो तुम्ही क्लिअर पाहिजे की ज्युडिशियल सिस्टीमवर आपल्या सिस्टीमवर व्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे, हे बेसिक आहे. तुम्ही त्या संस्थेचा त्या व्यवस्थेचा भाग उद्या होणार आहात. तुम्ही जर त्या व्यवस्थेवर अविश्वास दाखवला तर मग त्याला काही अर्थ राहत नाही, कारण तुम्ही स्वतः त्या सिस्टीमचा उद्या भाग होणार आहे. आणि ज्या सिस्टीमवर तुम्हालाच अविश्वास आहे त्याच्यात तुम्ही काय लाभ येतात. तो एक मुद्दा असेल समोरच्याचा की जर मग तुम्हाला ही सिस्टीमच ॲक्सेप्टेबल नाही आहे मग तुम्ही इकडं कशासाठी येताय, तुम्ही अजून दुसरं काहीतरी केलं पाहिजे. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे नार्कोटिक ब्युरो जो आहे बघा, याच्या संबंधीचे काही कायदे आहेत ते थोडे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. नार्कोटिक ड्रग सांडीचा जो आहे की भारत जो आहे बघा, भारताने जे आहे कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक ड्रग्स 1961 वर सही केलेली आहे बघा. जागतिक स्तरावर जे आहे कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक ड्रग्स जे आहे 1961चा कायदा आहे बघा, हा 1961चा कायदा आहे. कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक ड्रग्स. ओके, तर भारताने याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे बघा 1961 मध्ये. सो आंतरराष्ट्रीय स्तरावर पण भारताला असं वाटतं की तस्करी जे आहे, अंमली पदार्थ जे आहे तर ते होता कामा नये. सो आपण ते जागतिक स्तरावर पण ॲक्सेप्ट केलेलं आहे, भारताने याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. सो तो एक मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे बघा. आणि जे काही नार्कोटिक ब्युरो आहे बघा, त्याचं जे हे आहे नार्कोटिक कंट्रोल ब्युरो जे आहे है ना, तर त्याचा लोगो वगैरे जे आहे त्याच्यावर जे आहे बघा सत्यमेव जे येते त्याच्या लोगोमध्ये आहे है ना. सो लोगो या बॉडीजचे थोडे बघून ठेवा. चुकून असं होऊ शकतं आपल्याला विचारणारी व्यक्ती जर समजा कधी त्यांनी चुकून त्यांच्यावर काम केलं आहे नाही केलं आहे, कॉन्टॅक्टमध्ये आहे है ना, किंवा बऱ्याचदा चर्चा वगैरे होते बघा, आता ह्या काळात तर जास्त चर्चा होते, त्या अनुषंगाने पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा की ड्रग्सच्या बाबतीमध्ये दोन कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. एक आहे गोल्डन ट्रायंगल आणि दुसरा आहे गोल्डन क्रिसेंट. आता गोल्डन ट्रायंगल गोल्डन क्रिसेंट काय प्रकरण आहे बघा, है ना. गोल्डन ट्रायंगल जो आहे, आता या ट्रायंगल आहे याच्यामध्ये 3 देश आहेत बघा, है ना. सो याच्यामध्ये जे आहे इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असे 3 देश आहेत है ना. इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान जे आहेत. सो अफगाणिस्तान इकडं आणि पाकिस्तान जे है ना. सो है ना, सॉरी, हे जे आहे ना हे गोल्डन क्रिसेंट आहे बघा. गोल्डन क्रिसेंट म्हणजे काय, चंद्रकोर. क्रिसेंट म्हणजे चंद्रकोर. हे 3 देश आहेत, त्याच्यामध्ये इराण आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान. दुसरा जो आहे तो गोल्डन ट्रायंगल आहे बघा. याच्यामध्ये जे आहे म्यानमार एक देश येतो, त्याच्यानंतर व्हिएतनाम, लाओस आणि थायलंड एक येतो बघा. ओके, म्यानमार, थायलंड, लाओस आणि व्हिएतनाम. आता हे काय चक्कर आहे बघा, हे 2 जे आहे ना गोल्डन क्रिसेंट गोल्डन ट्रायंगल, हा जो एरिया आहे जॉग्राफिकल एरिया, इथं अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जातात आणि अख्ख्या जगामध्ये त्याची तस्करी इथून होते बघा. सो इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, थायलंड. म्हणजे आता कसं आहे बघा, 2 गोष्टी असतात. जर तुम्हाला तिकडं असं विचारलं त्यांनी की आम्हाला अंमली पदार्थासंबंधीचा प्रश्न विचारला, आता गोल्डन क्रिसेंट गोल्डन ट्रायंगल जर त्या व्यक्तीला माहीत आहे किंवा त्यांनी बघितलं आहे, न्यूजमध्ये पेपर वगैरे वाचायची काही अधिकाऱ्यांची प्रॉपर सवय बघा किंवा ती जी व्यक्ती आहे तर ते विचारू शकतं. नाही विचारलं तर तुम्ही स्वतः टप्पा टाकू शकता की जर अंमली पदार्थांना आळा घालायचा असेल तर काय केलं पाहिजे, या गोल्डन ट्रायंगल आणि गोल्डन क्रिसेंटवर कंट्रोल आणला पाहिजे. मग ते म्हणणार की हे काय असतं, मग तुम्ही सांगा की हे एवढे एवढे देश आहेत, इथं प्रोडक्शन होतं, हे तुम्ही थांबवलं तर गोष्टी वर्क होऊ शकतात. आता जे मुद्रा पोर्टला जे जहाज पकडलं बघा, मुद्रा पोर्टला जे जहाज आलं ते कुठून आलं होतं, इराण, अफगाणिस्तानमधून, इराणवरून, म्हणजे अफगाणिस्तानातले ड्रग्स इराण मार्गे भारतात आले होते बघा. म्हणजे ते काय आहे, तो गोल्डन क्रिसेंटचा भाग आहे बघा. ओके, नाही आपण परेशान आहे त्याच्यामुळं, ते जे राज्य आहेत बघा तिथले बॉर्डर जे आहेत तर तिथून आपल्याकडे तस्करी जास्त होते, तो आपला प्रॉब्लेम आहे है ना. सो तिच्यात आपला भाग येत नाही,
पण हे त्याच्या शेजारी आपले जे राज्य येतात नॉर्थ ईस्टमधले, तर मग तिथून जे आहे फिल्ट्रेशन मोठ्या प्रमाणावर होतं आणि तो आपल्यासाठी आजच्या डेटमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. हे आपल्या शेजारी हिच्यामध्ये असल्यामुळे ते अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येतात बघा. आणि अफगाणिस्तान, आता बघा तालिबान अफगाणिस्तान असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तेही आता चर्चेमध्ये आहे. म्हणजे काल जे इंटरव्ह्यू होते तर तिच्यामध्ये 15 ऑगस्ट डेट ऑफ बर्थ असणारी एक व्यक्ती होती बघा. म्हणजे डेट ऑफ बर्थच 15 ऑगस्ट होती. 15 ऑगस्टला काय घडलं त्यांना विचारलं. का महत्त्वाचं आहे 15 ऑगस्ट? कारण 15 ऑगस्टला काय झालं, आपण आपला स्वातंत्र्य दिन मनवत होतो आणि तिकडे जे आहे अफगाणिस्तान पारतंत्र्यात गेला बा. तालिबाननी 15 ऑगस्टला ते हातात घेतलं सगळं. सो इथं जे आहे की तालिबान अफगाणिस्तान, आता असं म्हटलं होतं की हे जे अंमली पदार्थ आहेत तिच्यातून तुमचं अफगाणिस्तान म्हणजे तालिबानला जे आहे फंडिंग जे आहे ते हिच्यातून मिळालेलं आहे. ओके, आज तालिबान जे एवढं गडबड करत आहे तर ती फंडिंग जी आहे कुठेतरी या अंमली पदार्थातून त्यांना मिळालेली आहे. तो जो व्यापार आहे तो, सो तोही तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तालिबान एक करून ठेवणं गरजेचं आहे बघा. जेव्हा तालिबानचा इश्यू येतो तेव्हा बेसिकच तुम्हाला टेररिझम जे आहे, आतंकवाद जे आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, है ना. कारण ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे बघा. टेररिस्ट ऑर्गनायझेशन आणि म्हणजे ते त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, अख्ख्या जगासाठी ती गोष्ट ॲक्सेप्टेबल नाही. सो बेसिक तो एक मुद्दा आहे, तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे बघा की कुठलेही सैन्य असतं बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल की जर आर्मी असेल, पोलीस असेल बघा, तर त्यांचं जे मनोबल आहे बघा ते मनोबल कुणामुळे टिकून राहतं, तर ते मनोबल तिथल्या सत्ताधाऱ्यांमुळे टिकून राहतं बघा. राष्ट्राध्यक्ष पळून गेले तिथले म्हटल्यानंतर त्या सैन्याचं त्यांच्याकडे कोणीच नव्हतं बघा, कोण त्यांना हे करणार. म्हणून आपल्या इथं जे आहे आपले पंतप्रधान असतील, आपले गृहमंत्री असतील, आपले संरक्षण मंत्री असतील बघा, तर ते बॉर्डरवर जात असतात मधून मधून. ते कशासाठी आहे की आपल्या सैन्याचं मनोबल आपण टिकवणं गरजेचं असतं. म्हणून सत्ताधारी आणि जे काही सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्याचं रिलेशन खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्याचं रिलेशन चांगलं असलं पाहिजे. सत्ताधारी लोक जी आहेत ती जर तुमच्या पाठीशी उभी राहिली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. जर त्यांनीच तुम्हाला जे आहे एन्करेज केलं नाही की तुम्ही जे काम करताय तिच्यामध्ये तुम्हाला गोष्टीवर करू दिला नाही तर तुम्हाला कुठेतरी मग बॅकआउट करावं लागतं बघा. सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा. हे गोल्डन कँगल आणि गोल्डन क्रिसेंट जे आहे हे दोन्ही मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर नार्कोटिक कंट्रोल ब्युरो जे आहे बघा ते एक लक्षात ठेवा. आता दुसरा जो मुद्दा याच्यातला आहे, 2018 ज्यावेळेस CBIचे संचालक होते बघा आलोक शर्मा जे आहेत, तर ते जे आलोक शर्मा आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक मुद्दा झाला होता. तो काय होता ना की त्यांच्या घरावर पाळत ठेवली होती बघा. ओके, त्यांच्या घरावर पाळत ठेवली होती. म्हणजे आता एवढा मोठा अधिकारी CBIचा संचालक जर त्याच्या घरावर पाळत ठेवली जात असेल, मग आता असं का होतं, तर ह्या ज्या सगळ्या एजन्सीज आहेत बघा वेगवेगळ्या, यांच्यामध्ये चढाओढ असते की कोण केस सॉल्व्ह करतं किंवा कोणाकडे जास्तीची माहिती आहे, मग तिच्यातून ती जी असते कॉम्पिटिशन, तर तिच्यातून या गोष्टी होतात. पण ह्या कशा आहे, बॅक स्टेजच्या गोष्टी आहे बघा. याला कसलाही कायदेशीर आधार नाही, याला कसलेही नियम नाही आहेत असे की तुम्ही एखाद्या पोलिसावर पाळत ठेवली पाहिजे. पण ओव्हरऑल जे काही रिपोर्ट्स आहेत, जे काही पत्रकार तुम्हाला सांगतात, सिनियर जे आहेत बघा ऑथेंटिक हिच्यामध्ये, तर अशा गोष्टी आपल्याकडे घडतात. असा जो इश्यू होता बघा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होत असताना, हे असे इश्यू, हे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील की काही पोलीस अधिकारी जे आहेत मग पाळत ठेवत होते तिथं बसलेले. हे व्हिडिओ सगळे रिलीज झालेले आहेत बघा. मग तुम्ही पोलीस आहात, तुम्ही इथं काय करता, हा ना. मग ते जे आहे की कमिटेड ब्युरोक्रेसी नावाचा एक प्रकार असतो बघा, की सत्ताधारी असतील किंवा ऑपोजिशन असेल, तर कमिटेड ब्युरोक्रेसी म्हणजे काय की एखाद्याला वाहून घेणं स्वतःला. आपल्या भारतामध्ये पर्सनॅलिटी कल्ट आहे बघा. एखाद्या व्यक्तीबरोबर काम करणं किंवा एखादा नेता जो आहे मग तो तुमची ट्रान्सफर मॅनेज करणार, तो तुमच्यासाठीच्या क्रीम पोस्टिंग किंवा त्याला जिथं तुम्ही पाहिजे तिथं घेऊन जाणार. हा जो प्रकार आहे याला कमिटेड ब्युरोक्रेसी म्हटलं जातं. ही कमिटेड ब्युरोक्रेसी फक्त भारताचा प्रॉब्लेम नाही, USचा पण प्रॉब्लेम आहे. अमेरिकेच्या बाबतीमध्ये तिथंही कमिटेड ब्युरोक्रेसी आहे. जसा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बदलतो तसे तिथले सगळे सचिव वगैरे जे काही लोक आहेत नोकरदार ते बदलून जातात. भारतामध्ये जसं आहे की उद्या जर XYZ शहरातला व्यक्ती मुख्यमंत्री झाला तर लगेच तिथले सगळे अधिकारी जे आहेत ते मुंबईत जाणार. हे काय आहे, हे कमिटेड ब्युरोक्रेसीचं लक्षण आहे. सो हा प्रॉब्लेम दोघांकडे आहे, US कडे आहे आणि ॲज वेल ॲज जे आहे बघा तर तो अमेरिकेचा पण तो याचा भारताचा प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये एक तर आहे की यांना कॉम्पिटिशन एकमेकांमध्ये त्याच्यासाठी हे करतात बघा, किंवा एखादा जर तपास खूप संवेदनशील असेल. आता आर्यन खानची केस आहे बघा, नाही म्हटलं तरी सेलिब्रिटी चाइल्ड आहे आणि सगळी लोक त्याच्या मागं आहेत. सो ओव्हरऑल तिच्यामध्ये हे संवेदनशील आहे. सो ती लोक जी आहेत याच्यावर पाळत ठेवणार बघा. होऊ शकतं असं, संवेदन केस आहे, तिच्यातलं काही आपल्याला मिळालं तर तिच्यातून है ना त्यांच्या एजन्सीचा जो आहे तर तो स्कोप वाढू शकतो.
आणि दुसरं जे आहे बघा केंद्र राज्य संघर्ष, हे तिच्यातलं एक मेजर कारण आहे की ही कारवाई कुणाच्या याच्यामुळे होते. जसं ईडीचं मधल्या काळामध्ये हे होतं बघा, हा ना. सो ईडीच्या बाबतीत जे आहे की मग हे केंद्राने हे सगळं केलेलं आहे का, मग राज्य जे आहे मग त्याला अपोज करणार, किंवा सीबीआय प्रत्येकाने करून ठेवा. सीबीआयचे जे इश्यूज आहेत ते 2019 पासून चालू आहेत बघा. सीबीआयला जे आहे की राज्य सरकारच्या परवानगीशिवाय राज्यामध्ये चौकशी करण्याचे आदेश द्यायचे नाहीत. महाराष्ट्राने पण ते केलं होतं बघा, आंध्र प्रदेशने ते केलं होतं, वेस्ट बेंगॉलवाले तर दिदींनी सांगितलेलं म्हणजे यायचंच ना, संबंधच नाही. सो ओव्हरऑल याच्यामध्ये सीबीआय पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, म्हणजे ह्या ज्या सगळ्या एजन्सीज आहेत बघा, एनसीबी आहे, एनआयए आहे, सीबीआय आहे, ते प्रत्येकाने करून ठेवा. आता कस्टडियल डेथच्या ज्या केसेस आहेत बघा, तर त्या करून ठेवायच्या. आता परत 2 ते 3 केसेस आहेत. आग्र्यातली केस आहे बघा, कस्टडियल डेथची गाजते आहे. आणि यूपीचे जे पोलीस होते त्यांनी मधल्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये आपल्या हॉटेलमध्ये एक रेड केली होती बघा, आणि त्या हिच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि तिच्यावर जो एलिगेशन्स आहेत यूपी पोलिसांवर की बाबा त्यांनी जे आहे की त्याला खूप मारलं किंवा मग चुकीच्या पद्धतीने अधिकारांचा गैरवापर जे आहे बघा, मिसयूज ऑफ ऑथॉरिटी, है ना. तर ते एक प्रकरण गाजतंय. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय खरंच असं आहे का, तर आपल्याला हे माहीत नाही. आपल्याला हे मीडिया रिपोर्टमधून आपल्यापर्यंत येतं, पण ॲक्च्युअल तिथली परिस्थिती काय आहे. आणि हे सगळे प्रकरणं जे आहेत बघा रजिस्टर्ड आहे, न्यायालयामध्ये आहेत. तो न्यायालय निकाल देईल, त्याच्याशी आपला काय संबंध येत नाही. सो वैयक्तिक मतं जी आहेत ती तुमची तिच्यामध्ये प्लीज टाकायची नाही, हा ना. त्याच्यामुळे काय होतं की तो सगळा भरकटतो मग इंटरव्ह्यू. वैयक्तिक माझ्या मते मला असं वाटू शकतं की यूपीतली पोलीस तशीच आहेत बाबा, डेंजर आहेत, ते काही संबंध नाही, हा ना. सो ओव्हरऑल तुमची मतं काय आहे ना, ते नाही, ते न्यायप्रविष्ट आहे ना, ते न्यायालय आपल्याला सांगणार. सो किंवा फेक एन्काउंटर नावाची गोष्ट जी आहे बघा, तुम्ही जे बघितलं असेल मधल्या काळामध्ये एन्काउंटर करण्यात आलं बघा, हा ना, नॉर्थमधला जो इश्यू होता, मग तिच्यामध्ये ते विचारलं जातं की हे एन्काउंटर फेक होतं का. एन्काउंटर फेक कसं असणार ना, ॲक्शन झाली का काही नाही. न्यायालयाने क्लिअर केलं, विषय संपला. आपण तिथं नव्हतो, तिथली जी काही वस्तुस्थिती होती ती आपल्याला माहीत नाही. न्यायालयाने सांगितलं की हे निर्दोष आहेत सगळे, तर ऑब्विसली ते निर्दोष आहेत. ही सिस्टीम आहे बघा. ओके, सो तो एक मुद्दा लक्षात ठेवायचा. कस्टडियल डेथ कशामुळे होतात. कस्टडियल डेथ जे आहे बघा, एकतर तुमच्यावर कंट्रोल नसणं, खूप मारतात बघा, तिच्यामधून हे डेथ. 3rd डिग्री खूपच आहे. आता 3rd डिग्री नावाचा कुठलाही शब्द पोलिसांच्या डिक्शनरीत नाही, हा ना. पण मग ते असतं की ते कधी कधी असं येतं की एवढे एफर्ट्स आपण घेतले, याला पकडलंय, हे सांगत नाही आहे काही. मग तिच्यात पण असतात काही तिच्यातले दिग्गज असतात गुन्हेगारी क्षेत्रातले, हा ना, की काही केलं तरी ते निवांत असतात आपले. मग तिच्यातून जे आहे बघा की म्हणजे तो आय थिंक मागच्या वेळेस आपलं एकदा कम्युनिकेशन झालं तेव्हा पण मी सांगितलं होतं, अर्धसत्य नावाचा एक चित्रपट आहे बघा, जुन्या काळातला ओमपुरीचा चित्रपट आहे. आणि तो खूप वास्तव जे आहे तो हिच्यातलं दाखवतो की ओव्हरऑल याच्यामध्ये पोलिसांच्या बाबतीमध्ये मानसिकता जी आहे की एवढं स्ट्रेस 14-16 तास तुम्ही काम करतायत आणि त्याच्यानंतर ते टेम्पो मेंटेन करणं ते इतकं सोपं नसतं. आणि बऱ्याचदा मग तो कुठला राग कुठं निघू शकतो. पण तुम्ही स्वतःचे जे काय बघा ते ॲक्शन्स जे आहेत ते कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. शेवटी कसं आहे ना की आपलं काम काय आहे, आपलं काम आहे त्याला पकडून न्यायालयासमोर करणं. पुढची जी प्रोसिजर आहे ती न्यायालयाची बघा. तुम्ही तुमच्या बाजूने एवढं करू शकता की त्याच्याकडे मॅक्झिमम. आता तुम्ही कायद्याचा अभ्यास केलेला आहे बघा, पोलिसांनी घेतलेला जबाब कायद्यामध्ये चालतो का, हा ना. मग तुम्ही कितीही माथापच्ची केली तिथं आणि त्यांनी जर तिथं जाऊन म्हटलं की नाही विषय संपला. म्हणून आपण जे आहे की मग आता याच्यामध्ये कसं असतं की ते काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे, तुमचा स्ट्रेस रिलीज होणं महत्त्वाचं आहे. सो ते जे आपण सुरुवातीला बघितलं की पोलीस डिपार्टमेंटसाठी एक पॅरलल यंत्रणा जी आहे, योगा असेल, मेडिटेशन असेल, काउन्सिलिंग, किंवा एखाद्या पोलिसाला वाटतं की मला बोलायचं आहे, मला काउन्सिलिंगची गरज आहे, तर त्याच्यासाठी ती तशी यंत्रणा पाहिजे की तो जाऊन तिथं काउन्सिलिंग करून घेऊ शकतो. सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये हे आहे बघा. आता पोलीस डिपार्टमेंटने टेक्नॉलॉजीचा वापर करून काही ॲप्स पण काढलेले आहेत बघा. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर, तुमच्यापैकी जेवढे इंजिनियर्स असतील वगैरे, तर टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान जे आहे, तर पोलिसांच्या बाबतीतलं तंत्रज्ञान एक महत्त्वाचं आहे की पोलीस कसं तंत्रज्ञानाचा वापर करणार, है ना. आजच्या डेटमध्ये तुमच्यासाठी सगळ्यात मेजर चॅलेंज आहे ते सायबर क्राईमचा बघा. जामताडा बघितला असेल तुम्ही, वेब सिरीज जे आहे बघा, हा ना, की आता तुमच्या अकाउंटमधले पैसे बाबा जात आहेत, तुमचं कार्ड संपतंय, तुमचा नंबर पटकन सांगा म्हणजे तुम्हाला अजून 100 रुपये देतो, हा ना. सो ओव्हरऑल जे आहे हे जे प्रकरण आहे ते वाढलं आणि पोलिसांसाठी चॅलेंज आहे. कारण कॉल करणारा महाराष्ट्रात नाही, एखाद्या महाराष्ट्रातल्या व्यक्तीचे पैसे गेले, कॉल करणारा झारखंडमध्ये असेल, छत्तीसगडमध्ये असेल. सुरुवातीला ते सेंटर तिथं होतं, आता त्या सेंटरमधले सगळे जे दिग्गज आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी पसरलं. सो हे आजच्या डेटमध्ये कुठूनही होऊ शकतं. म्हणजे काय, सायबर सिक्युरिटी हे आता फ्रंटवर आलेलं आहे.
म्हणजे आता 2 दिवसापूर्वीचं आपल्या उपराष्ट्रपतींचं पण स्टेटमेंट आहे की तुम्ही युद्धाच्या बाबतीमध्ये जमिनीवरचं युद्ध, हवेतलं युद्ध, आता गोष्टी बदलल्यात बघा. गोष्टी ज्या आहेत त्या आता तुम्हाला सायबर आणि संगणक तंत्रज्ञान तिच्यामधून जे आहेत तर त्या बघणं गरजेचं आहे. तुमच्यामधले जेवढे लोक जे आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड जे आहे, ग्रॅज्युएशन जे आहे IT शी रिलेटेड आहे, तंत्रज्ञानाशी, तर ते जरा प्रॉपर करून ठेवा. खूप काही कॉमन सेन्सच्या गोष्टी तिथं सांगणं अपेक्षित आहे. खूप काही हे नाही. आता ॲप तुम्ही बनवून दिलं एखादं, किंवा तुम्ही आता ॲपमधून काय ना की हे एक ॲप आहे बघा, एक एक्झाम्पल आहे की यांनी काय केलेलं आहे बघा, घरफोडी जी होते, तर घरफोडी कशाच्या बाबतीत होते की जी घरं बंद असतात तिथं घरफोडी मॅक्झिमम होतात. म्हणजे जिथं लोक असतात तिथं पण जातात चोर कधी कधी, हा ना, चुकून जातात ते तिथं, त्यांना वाटतं सापडतात लोक. पण मॅक्झिमम तुम्ही जर बघितलं असेल तर जी घरं बंद आहेत, कुणी गावाला गेलं आहे तर ते घर फोडलं जातं बघा. मग आता यांनी एक ॲप काढलं आहे बघा की सेफ कोवई, म्हणजे ते आता केरळमध्ये त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. फक्त एक एक्झाम्पल आहे बघा, सेफ कोवई नावाचा एक ॲप आहे बघा. याच्यामध्ये पोलीस काय करतात की त्या रिजनमध्ये, त्या एरियामध्ये तुम्ही जर गावाला जाणार असलात की तुम्ही घरी नाही आहे, तुमची प्रॉपर्टी बंद आहे बाबा, तिथं कोणी नाही आहे, मग तुम्ही तिच्यामध्ये ते डिटेल्स टाकू शकतात, सो दॅट पोलिसांची गस्त वगैरे त्या एरियामध्ये वाढतात. कारण मॅक्झिमम घोरफोड्या तशा होतात. मग हे काय, हे इनोव्हेटिव्ह आहे बघा. ही गोष्ट जी आहे ती इनोव्हेटिव्ह आहे. मग तुम्ही अशा काही गोष्टी जर सांगितल्यात तर ते तुम्हाला हेल्प करू शकतं. कारण घरफोड्या मॅक्झिमम अशाच ठिकाणी होतात, ते ऑब्झर्व करतात कुठली घरं बंद आहेत, हा ना, मग तिच्यामधून ती गोष्ट घडते. सो तुम्ही अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल जर सांगितले तर ते तुम्हाला जे आहे तिथं हेल्प करू शकतं. सो तो तिच्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे बघा, तर ती 2008मध्ये आली होती. सुरुवातीला त्याचं काम जे होतं ना ते फक्त टेररिझमशी रिलेटेड होतं बघा. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी होती सुरुवातीला टेररिझमशी रिलेटेड होती, परंतु आता अदर दॅन टेररिझम बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये ते काम करतात बघा. ओके, सो तो एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये ॲस्पेक्ट आहे. आणि नक्सलाईटच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा, छत्तीसगडमध्ये जे आहे तर आता ते बरेचसे जे ज्यांच्यावर बक्षिसं होते असे नक्सलाईटसुद्धा सरेंडर झालेले आहेत बघा. आता सुकुमा नावाचा जो जिल्हा आहे तिथला, तर तो नक्षलग्रस्त म्हणून फेमस आहे बघा. तर मनपरिवर्तन करण्यासाठी जे आहेत त्यांनी तिथं वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत आणि नक्सलाईट जे आहेत तर ते मूळ प्रवाहामध्ये परततात. एकतर नक्सलिझमवर आपल्याला प्रश्न विचारले जातात, तर त्याचे जे बेसिक्स आहेत बघा, मी फक्त तुम्हाला इथं ॲप्लिकेबल सांगतोय कारण बेसिक जे आहे प्रत्येकाचा व्हिडिओ तिथं अवेलेबल आहे, तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात की नक्सलिझम काय असतं तर मग ते हा ना डॉक्टर सुशील स्पॉटलाईट जे चॅनल आहे तर तिच्यावर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्याच्यात टाकलं आहे की बेसिक जे आहे ते. पण इथं नक्सलिझमच्या बाबतीमध्ये सुद्धा आता होतं नाही, हे इंटरनल सिक्युरिटीचा इश्यू आहे बघा. नक्सलिझम जे आहे ते इंटरनल सिक्युरिटी आहे, हमें तो आपने लुटा, हा ना, इंटरनल सिक्युरिटी आहे बघा. ही इंटरनल सिक्युरिटीचा जो इश्यू आहे ना तो एकदम प्रॉपरली क्लिअर करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये लढायचं आहे बघा. आणि याच्यामध्ये पोलीस काय करतात, आजच्या डेटमध्ये जे नक्षलग्रस्त एरिया आहे तिथल्या तरुणींना सुद्धा जे आहे तर ते त्या पोलीस दलामध्ये सामील करून घेतलं जातं आणि तिच्यातून जे आहे तर ते अजून चांगल्या पद्धतीने गोष्टी करतात. सो छत्तीसगडमध्ये आता रिसेंटली ती घटना घडलेली आहे. सो दॅट छत्तीसगडच्या बाबतीमध्ये तो एक रेफरन्स प्रत्येकाने लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर दुसरा याच्यातला एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे बघा, तो म्हणजे काय की टेरर फंडिंग जे काय असतं बघा, आतंकवादाला तुम्ही जो काही फंड करता, हा ना, आतंकवाद जे आहे, आतंकवादाला जे फंडिंग केलं जातं बघा, तर ते फंडिंग रोखणं हे आजच्या डेटमधलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये बघा, आपले जे गृहमंत्री आहेत त्यांनी काल 370 काढल्यानंतर पहिल्यांदा भेट दिलेली आहे बघा. आणि तिच्यामध्ये तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केली, तर त्यांच्या फॅमिलीला ते जाऊन भेटले. सो हा संघर्ष पोलिसांचा जो आहे तो सर्वदूर आहे बघा. पोलीस सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये जे आहे की ओव्हरऑल युनिफॉर्म सर्व्हिस जे आहे की म्हणजे आर्मीचं गणित जे आहे आणि पोलिसांचं, तर पोलिसांनाही या गोष्टी फेस कराव्या लागतात JNK सारख्या राज्यामध्ये की जे टेररिस्ट अफेक्टेड आहेत. मग तिथं पोलिसांसाठी ते चॅलेंज आहे. म्हणून टेररिझमसाठीचं सगळ्यात बेसिक जे आहे ते फंडिंग. दहशतवाद रोखायचा असेल तर त्याला सगळ्यात बेसिक जे आहे ना त्याचं फंडिंग, पैसा, तो रोखणं गरजेचं आहे बघा. म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे, हा ना, चुला पेटला कधी बाबा, जर तिच्यात फ्यूल आहे तेव्हाच पेटणार. त्यांचं फंडिंग रोखा, तुमचं टेररिझम थांबतं बरोबर. आता हे तालिबाननी एवढी गडबड केली, आपण बघितलं की गोल्डन क्रिसेंट यांना कशातून पैसा मिळतोय, तर यांना अंमली पदार्थांमधून पैसा मिळतो, तो व्यापार जो आहे. जर यांचा पैसा थांबला तर ते शस्त्रास्त्र कुठून घेणार, जर यांचा पैसा थांबला तर एवढी लोक कशी मेंटेन करणार. सो टेररिझमच्या बाबतीमध्ये बेसिक आहे की फंडिंग जे आहे. मग आता याच्यामध्ये फंडिंग जे होतं तिच्यामध्ये जे आहे फेक करन्सी जी आहे त्याचा पण महत्त्वाचा रोल आहे बा. फेक करन्सी, ओके,
फेक करन्सी बनावट नोटा ज्या आहेत बघा तिच्यामध्ये त्याच्याशी पण ते रिलेट करतं. ओव्हरऑल जे आहे की भारतामध्ये बराचदा जे आहे जे काही नेपाळ आहे भूटान आहे त्या बॉर्डरमधून जे आहे फेक करन्सी जी आहे ती पाठवली जाते. म्हणजे मधल्या काळात जे डिमॉनिटायझेशन झालं आहे बघा डिमॉनिटायझेशनमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते. एक टेरर फंडिंग जे आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे काय की फेक करन्सी. या दोन्ही गोष्टी आपण ज्या आहेत त्या खूप प्रॉमिनंटली टॅकल केलेल्या होत्या बघा ना. पण ते इतकं स्मूथली वर्क होऊ शकत नाही बघा. एवढी मोठी व्यवस्था आहे तिच्यात तुम्हाला जे आहे वर्क करावं लागतं. वारंवार प्रयत्न करायचे तेव्हा ते होऊ शकतं. पण टेरर फंडिंगचा एक मुद्दा डिमॉनिटायझेशनमध्ये होता. सो तो एक लक्षात ठेवा. टेररिझम थांबवायचं असेल फंडिंग थांबवा विषय संपून जाईल. म्हणजे जे आहे ना की त्याचं हिट द बुल्स आय जे म्हटलं जातं. तुम्हाला ज्यावेळेस कुठलाही प्रश्न विचारला जाईल तर त्याचं सगळ्यात जास्त ॲप्रोप्रिएट उत्तर देण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ते तुम्हाला हेल्प करू शकतं. आता पोलीस भरतीची जी परीक्षा आहे बघा तिची आत्ताच्या याच्यामध्ये तर सगळ्यात दूर जे आहे बऱ्याचशा न्यूज येतात बघा कॉपी संबंधीच्या न्यूज ज्या आहेत बघा. हां ना. मग आता पोलीस भरतीसारखी जी एक्झाम आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आता आरोग्य सेवेच्या परीक्षेची आता न्यूज चालू आहे बघा पुण्यामध्ये. हां ना. इश्यू झालेला आहे. सेंटरवर पेपरच गेलेले नाही आहेत. मग आता हे जर प्रश्न तुम्हाला विचारले तर असं सिंपल इथे विचारू शकतात की मग या सगळ्या ज्या परीक्षा आहेत तिच्यात घोळ होण्याचं काय कारण आहे किंवा मग हे सगळं MPSC थ्रू झालं पाहिजे का. म्हणजे बघा आयदर पोलिसांशीच रिलेटेड हा मुद्दा आहे. पोलीस भरती जी आहे तुम्ही PSI हे पद जे आहे इकडून MPSC तुम्ही भरताय बाकीच्या पदांसाठी सुद्धा जे आहे तर आपण तसं वर्क केलं पाहिजे का हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बघा. तर ओव्हरऑल याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की MPSCचं आताचं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे बघा ते जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये गोष्टी ट्रान्सपरंट पद्धतीने होत आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे जे आहे की किमान म्हणजे आपल्या ज्या परीक्षा आहेत राज्यसेवा आयोग जे घेतं आहे बघा तिच्यामध्ये कधी असं होत नाही. एवढ्या वर्षात तुम्ही बघितलं असेल की पेपरच आले नाहीत किंवा तिथं काहीतरी गोंधळ होतोय सेंटरवर अशा गोष्टी घडत नाहीत. तिच्यामुळे तो एक चांगला ऑप्शन आहे आजच्या डेटमध्ये की तुम्ही वारंवार अशा चुका करताय तर मग वारंवार गोंधळ होत आहे. सो तुम्ही ते इकडं टाकू शकता. आणि हे पोलीस भरतीच्या याच्यामध्ये हे गाजलेलं प्रकरण आहे बघा आताचं. त्याच्यानंतर जे आहे बघा मधल्या काळामध्ये अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता बघा. महिला अधिकारी जे आहेत अतिक्रमण जे होतं ते बघायला गेल्या होत्या आणि तिच्यामध्ये जे आहे तो हल्ला झाला. त्यांची बोटं वगैरे तिच्यामध्ये डॅमेज झालीत बघा. हा ना. तो म्हणजे जीव घेणा हल्लाच होता. असाच हल्ला जो आहे 2 दिवसापूर्वी जे पोलिसांवर पण झाला होता बघा. म्हणजे आता हे रेग्युलर चालू असतं. अतिक्रमणाच्या याच्यामध्ये जे आहे तर पोलिसांवर जे आहे हल्ले वगैरे होण्याचं प्रमाण आहे. मग जे आपले रक्षक आहेत त्यांच्यावरच आपण अटॅक करायचा का. मग समाजाची ही जी वृत्ती आहे बघा ती जी वृत्ती आहे तर ती प्रॉब्लेमॅटिक आहे. हा ना. म्हणजे पोलीस कशासाठी आहे तर पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहे आणि त्या पोलिसावर तुम्ही अटॅक करता. तिच्यामधून 2 गोष्टी होतात बघा. एक पोलीस दलाचं जे मनोबल आहे बघा ते खच्चीकरण होतं की या लोकांसाठी आपण काम करतो आणि हेच आपल्या अंगावर येतात. पण याच्यामध्ये याची दुसरी बाजू अशी आहे बघा की पोलिसांची जी कारवाई आहे ती कारवाई जी आहे ती पारदर्शक असणं गरजेचं आहे बघा. म्हणजे तुम्ही एका दिवशी येणार म्हणजे आता याच्यामध्ये करप्शन नावाची गोष्ट पण आहे. भ्रष्टाचाराचे बरेचसे प्रकरणं आपल्या समोर येत असतात बघा. सिस्टीममध्ये जे आहे की भ्रष्टाचार आता मुंबई महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि परमबीर सिंह यांचं जे सगळं जो काही हे आहे बघा ते जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये मेजर इश्यू काय होता तर मेजर इश्यू जो होता की तो फंड कलेक्शन संबंधीचा होता. ओके. आता तिच्यामध्ये पण न्यायालयीन आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत तिकडे प्रत्येकाने आपली बाजू मांडली आहे. ओव्हरऑल जे आहे जर पोलिसांची कृती पारदर्शक असणं हेही गरजेचं आहे आणि समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने कायदा हातात घेणं अपेक्षित नाही. है ना. तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करता तुम्ही किती 30 मार खान आहे आणि तुम्ही बाबा है ना मी जाऊन पोलिसाला मारतो तर ते ॲक्सेप्टेबल नाही. कुठल्याही व्यक्तीने कायदा हातात घेता कामा नाही. आता तुम्हाला कायदे आहेत बघा अभ्यासाला तुम्ही मेन्सला कायदे चांगला अभ्यास करून तुम्ही आता इंटरव्ह्यूला आहात. मग ते कायदे गरजेचे आहेत का बरं. है ना. IPCचा कायदा बघा है ना 1860 आता 2021 आला ना. मग तो आज जसाच तसा ॲप्लिकेबल होतं का तुम्ही काळाच्या विचारात तिच्यात काही बदल केले पाहिजेत का. है ना. 2 गोष्टी आहेत. कायदे हे काळाच्या ओघात बदलणं गरजेचं आहे जर तशी गरज असेल तर. ओके. गरज जर असली तर तुम्ही बदलले पाहिजेत. फक्त कायद्यांनी गोष्टी वर्क होत नाहीत हे पण लक्षात ठेवा की तुम्ही सगळे कायदे केलेत पण ते किती अप्लाय होणार आहेत डे टू डे लाईफमध्ये हे पण महत्त्वाचं आहे. म्हणून एक तुम्हाला जो आहे बघा जो समाज आहे तो समाज एक मॅच्युअर समाज तुम्हाला पाहिजे की जो गोष्टी समजून घेऊ शकतो. कायदे प्रत्येक वेळेस वर्क करत नाही. जर कायदे वर्क केले असते तर मग निर्भयानंतर जे आहे बघा सगळा जो कायदा आहे मग नंतर काही घडलं नसतं ते घडतंय रोज. सो बेसिक जे आहे प्रॉब्लेम जो आहे
तो समाजाच्या याच्यामधला तुम्ही जो बघू शकता की त्या गोष्टी आपण बदलणं, याच्याकरता 3 घटक महत्त्वाचे असतात बघा. समाजाची जर तुम्हाला वृत्ती बदलायची असेल, ॲटिट्यूड जर बदलायचा असेल, ॲटिट्यूड काय असतो बघा, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती बदलण्यासाठी आपल्याला जे आहे 3 घटक महत्त्वाचे असतात. हे 3 घटक कुठले आहे बघा, तर हे 3 घटक जे आहेत तिच्यामध्ये एक आहे आपलं कुटुंब, आपली फॅमिली. म्हणजे आपल्यावर जे संस्कार होणार आहेत आपल्या कुटुंबात सर्वात आधी होता बघा. प्रायमरी स्कूल जी आहे आपली सगळ्यात पहिली इनिशियल ती काय आहे, फॅमिली जी आहे बघा. सो तुमचं कुटुंब तुम्हाला जे शिकवणार आहे बघा तिच्यातून गोष्टी वर्क होतील. हा ना, आता बऱ्याचशा याच्यामध्ये असं असतं, लहान मुलांना पोलिसाची भीती दाखवतात. तू जर गडबड केली तर पोलिसाकडे देऊन टाकेल. हा ना, म्हणजे आता तसे असतात का बरं पोलीस? नाही. हा ना, पण मग ते इमेज, तुम्ही जी इमेज क्रिएट करताय तर ते लहान मुलाला असं वाटू शकतं की नाही पोलीस म्हणजे बाबा चांगली गोष्ट नाही आहे. सो फॅमिलीचा रोल याच्यामध्ये मेजर आहे बघा. जर तुम्ही ह्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे की बाबा पोलीस हे आपल्या मदतीसाठी आहे, आपल्या संरक्षणासाठी आहे. जर तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यांच्याशी बोला, तर आपल्या कितीतरी गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात. म्हणजे पॉझिटिव्ह आस्पेक्ट जो आहे तो फॅमिलीकडून येणं गरजेचं आहे. ही फॅमिली एक महत्त्वाची आहे. दुसरं जे असतं फॅमिलीनंतर सोसायटी. आपला जो समाज आहे तो पोलिसाच्या बद्दल काय विचार करतो किंवा पोलीस जे आहे त्याला तो कशा पद्धतीने ट्रीट करतो, ती सोसायटी एक महत्त्वाची आहे. पोलीस ठाण्यामध्ये स्वागत कक्षाची गरज का पडते? तुम्ही बघितलं असेल तर मधल्या काळामध्ये जे आहे बघा स्वागत कक्ष वगैरे, हा ना, ते सांगतात ना की बाबा कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये. तसं पोलीस स्टेशन जे आहे बघा खूप काही असं पोषक वातावरण नसतं तिथं. हा ना, म्हणजे जर कधी तुमचा आला असेल की बाबा तुम्ही गेला असाल सिनियरला मित्राला वगैरे भेटायला, हा ना, तसं काय वाटत नाही तिथं की 4 मिनटं तुम्ही बसलं पाहिजे म्हणून. ते वातावरण भयानकच असतं एकदम. हा ना, सो ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे की हे असं काय आहे ना बघा, तर ही एक पर्टिक्युलर तो ॲटिट्यूड आहे तो सेट झाला आहे, तो सोसायटीने ते तयार केलं आहे. हा ना, की आपल्याशी जर पोलीस बोलतो एखादा तर 4 लोक एकदम बघणार की हे काहीतरी झालं म्हणजे धरला याला. हा ना, सो तो जो मुद्दा आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे बघा ती म्हणजे काय की तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे असतात बघा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तुम्ही जिथं शिकता ती शैक्षणिक संस्था तुम्हाला काय सांगते ते याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे कुटुंब आहे, समाज आहे आणि शैक्षणिक संस्था, या तिघांचा रोल आहे बघा. हे पॅरलली काम करतात. हिच्यामधून जे आहे तर त्या गोष्टी बदलू शकतात. यांनी जर तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच दिला तर तिच्यातून तो एक पॉझिटिव्ह अप्रोच निर्माण होऊ शकतो. जसं पोलीस मित्र म्हणून तुमच्यापैकी काही लोकांनी काम केलं असेल बघा. हा ना, पोलीस मित्र जे आहेत की ओव्हरऑल जे आहे पोलिसांबरोबर काम करणं, हा ना, पण तिच्यामध्ये पण बऱ्याचदा असा इश्यू होतो की ते पोलिसांच्या पुढे निघून जातात पोलीस मित्र, की हे आपलेच आहेत बघा, सिस्टीमच आपली आहे. हा ना, सो ते जे आहे त्या ज्या सीमारेषा आहेत त्या क्लिअर पाहिजेत प्रत्येक वेळेस. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कुणीही पोलिसांवर हल्ला करता कामा नये. हा ना, बऱ्याचदा महाराष्ट्राने हेही बघितलंय बघा की लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामधली झटापट. हा ना, तर असंही होतं कामा, एक सामान्य माणसाने पोलिसावर अटॅक करणं, लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये झटापट होणं. हा ना, तर त्या दोघांनी एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे बघा. एकाला निवडून दिलेला आहे तो समाजाचं प्रतिनिधित्व करतोय आणि दुसरे जो आहे बघा ते सिस्टीमचा भाग आहे. सो ते दोघं जर स्मूथली वर्क करतील तेव्हाच गोष्टी वर्क होऊ शकतात. सो असं चुकूनही घडता कामा नये. जर काही गोष्टी चुकत असतील तर त्याच्यावर जे आहे कायदेशीर जो काही आहे तो इलाज होऊ शकतो, तो केला गेला पाहिजे. हा एक मुद्दा आहे बघा. त्याच्यानंतर बघा आता महाराष्ट्रामध्ये एक सध्याची केस जी आहे बघा, प्राध्यापक राजन शिंदे हत्या प्रकरण जे आहे, तर हिच्यामध्ये जे आहे की त्यांचा जो मुलगा आहे बघा, हा ना, त्याच्यावर तो हत्येचा आरोप आहे आणि ते सगळं प्रकरण झालं आहे बघा. मग आता तुमचा जो IPCचा कायदा आहे तिच्यामध्ये लहान मुलांसंबंधीचे जे सगळे रेफरन्सेस आहेत, मायनर संबंधीचे रेफरन्सेस, बालकासंबंधीचे रेफरन्सेस ते करून ठेवा. हा ना, म्हणजे तुम्ही आता जे आहे की आता तिच्यावर चर्चा सुरू झाली आहे बघा की एक असा समाजाचा घटक आहे की तो म्हणतो की नाही मुलगा असं करूच शकत नाही. है ना, सो CBI चौकशी लावा वगैरे ती चर्चा आहे. आपला मुद्दा एवढाच आहे की करंट बेसिकमध्ये काय जातं, मग बालक आहे आता म्हणजे किती वर्षाचा बालक असेल त्यांनी जर गुन्हा केला तर त्याच्यावर गुन्हा म्हणजे नाही बाबा त्यांनी काही केलं तर चालतं नाही. हा ना, म्हणजे आता तुम्हाला जे आहे ह्या गोष्टी माहीत आहे प्रत्येकाला. तर लहान मुलांसंबंधीचे जे काही इश्यूज आहेत, IPCचे कलम असतील, बाकीच्या कायद्यांमध्ये जे काय आहे ते प्रत्येकाने करून ठेवा. हा ना, मायनर नावाची गोष्ट जी असते बघा, हा ना, आता मायनरच्या बाबतीत पण मधल्या काळात एक डिबेट जो आहे तो जोरात जो आजही आहे तो म्हणजे काय की हिनस क्राईम ज्या वेळेस असतो, दिल्लीची केस जी झाली बघा, दिल्लीच्या केसमध्ये एक मायनर इन्व्हॉल्व होता. मायनर म्हणजे ज्याचं वय 18पेक्षा कमी आहे.
आता 18 इयर्स जे आहे बघा, हे कमी जे आहे हे काय प्रकरण आहे? म्हणजे 18च मायनर का बरं? 19 का नाही, 20 का नाही, 16 का नाही, 18च का? तर हिच्यामध्ये कसं असतं बघा, एखाद्या व्यक्तीचं जे काही एक सोशल आणि फिजिकल मॅच्युरिटी जी आहे बघा, याचा जो समन्वय आहे, तर त्याच्यासाठीचं एक मेडिको लिगल एज जे आहे ते प्रत्येक देशाच्या बाबतीमध्ये ठरवलं जातं, ज्याच्यामध्ये 18 ते 21 असा गट आहे बघा, हा ना, की ज्याच्यामध्ये तुमचं सोशलायझेशन होतं. याच्यासाठी एक शब्द आहे सोशलायझेशन, म्हणजे काय? सामाजिकीकरण, हा ना. सामाजिकीकरण नावाची एक कन्सेप्ट आहे बघा. म्हणजे आता ह्या केसेसमध्ये काय झालेलं आहे, दिल्लीची केस झाली, शक्ती मिलमध्ये केसेस झाल्या होत्या, सगळे दूर मायनर होते बघा. मग त्यावेळेचा जो इश्यू आहे की तिच्यामध्ये 16 वर्ष जे आहे, तर जर कुठला हिनस क्राईम असेल, हिनस म्हणजे काय? गंभीर स्वरूपाचा जर गुन्हा असेल, तर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तुम्ही 16 वर्षाचा जो काही हे असणार आहे बघा तिच्यामध्ये, हा ना, मुलगा आहे मुलगी आहे, यांना जे आहे तर ते मायनर नाही मेजर कन्सिडर केलं पाहिजे, असं त्याच्यामध्ये ज्युवेनाईल जस्टिस जो काही ॲक्ट आहे बघा. मग आता ओव्हरऑल याच्यामध्ये एक मुद्दा येतो की ज्या काही NGOज आणि त्यांनी याच्या अगेन्स्ट केसेस फाईल केल्या, त्यांचं काय म्हणणं आहे की या लोकांचं सोशलायझेशन झालेलं नाही आहे. सोशलायझेशन ही प्रक्रिया काय असते बघा, तुम्ही जेव्हा लहान होता, तुम्ही जर लहान असताना दुसऱ्याच्या घरी गेला असाल बघा, हा ना, म्हणजे तुम्हाला कळतं पण तुम्ही लहान आहे असं जे एज आहे, समजा तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही, म्हणजे बाबा कारल्याची भाजी मला आवडतच नाही, बिलकुल नाही, मी मेलो तरी खाणार नाही, अशी जे काही गोष्ट असते, हा ना, मग त्या केसमध्ये जे आहे तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेला आणि त्यांनी तुम्हाला तसं बसवलं, दिली कारल्याची भाजी, खात होता का तुम्ही? लहान ते म्हणणार की अरे मी माझ्या घरी खात नाही, तुमच्या घरी कुठून खाणार आहे? एज, ती क्लिअरिटी बघा लहान मुलांच्या बाबतीत जे आहे, हा ना. आता हेच जर तुम्ही पुण्यात आता अभ्यास करताय आणि एखादा पुणेकर तुमचा मित्र आहे बघा, तो एखाद दिवशी, आता आज रविवार आहे, संध्याकाळी मेज बंद आहे, गेला घरी घेऊन की चल बाबा, हा ना, माझ्या घरी जेवायला चल, आज मेज बंद आहे तुझी. तिथं तुम्हाला आवडीची नसणारी भाजी त्याच्या आईने तुम्हाला वाढली बघा, बिलकुल आवडत नाही, आणि विचारलं मग काय करणार तुम्ही? कारण तुमचं सोशलायझेशन झालेलं आहे, कुठं कसं वागायचं हे तुम्हाला कळतं. आणि तिच्यात असं होऊ शकतं, चांगली भाजी झाली म्हटल्यानंतर घे अजून, हा ना. सो हे जे आहे ना, हे सोशलायझेशन असतं की तुमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये आणि पब्लिक लाईफमध्ये फरक असतो बघा. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जसे वागता, तसे तुम्ही थर्ड पर्सन बरोबर वागत नाही. म्हणजे तुमच्यापैकी आता काही लोक असे असतील बघा की जे 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी पहिल्यांदा भेटले असतील, तर ते प्रिटेंड करतात दॅट म्हणजे आर्या तू जे आहे तर मीच आहे, परफेक्ट ह्युमन बीइंग. 4 भेटी झाल्यानंतर कळतं कामातून गेलेली केस आहे, हा ना. सो ओव्हरऑल जे आहे म्हणजे सोशलायझेशन ही ती प्रक्रिया आहे की तुम्हाला कळतं कुठं कसं वागलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जो काय आहे बघा मायनर मेजर, म्हणजे एखादा 16 वर्षाचा तुम्हाला, हा ना, की 16 वर्षाचा मुलगा आहे, 15 वर्षाचा मुलगा आहे, की तो अशा केसमध्ये सापडतो, हा ना, की ज्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटची केस आहे बघा, रेप केस आहे, त्या केसमध्ये तो फिजिकली पोटेंट आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सोशलायझेशन नावाची गोष्ट जी आहे की त्याला ते कळत नाही आहे कसं वागलं पाहिजे, त्याला जे कळण्याचं एज आहे त्याच्यानंतर तो तशी चूक करणार नाही हे अपेक्षित आहे. हां, त्याने जर त्याच्यानंतर तशी चूक केली तर मग त्याच्यासाठी कायदा कठोर आहे. आणि म्हणून बऱ्याचशा NGOज, मानवाधिकार संस्था ज्या आहेत, तर त्यांचं जे म्हणणं आहे की हे 16 नको, हे 18च पाहिजे. सो तो बेसिक एक जे आहे बघा तिच्यातलं ते आहे सोशलायझेशन. सो तुम्हाला जे आहे की आता लहान मुलांसंबंधीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की आजच्या डेटमध्ये, आणि एक पॉझिटिव्ह पॅरेंटिंग नावाची गोष्ट जी असते बघा, म्हणजे आज कुटुंब व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का, की आपल्या कुटुंबातला संवाद संपलेला आहे का, अशा गोष्टी का होतात, हा ना. म्हणजे आता ओव्हरऑल याच्यामध्ये जो तो आपल्या आपल्या जगात इतका हे होतो की त्याचा चर्चा होतच नाही समोरच्याशी. तर ते जे मुद्दे आहेत, पॉझिटिव्ह पॅरेंटिंगची आजच्या डेटमध्ये गरज आहे. सकारात्मक पालकत्व जे आहे की तुम्ही तुमच्या मुलांशी बोलणं, त्यांना जे आवडतंय ते करू देणं, हा ना. बऱ्याचदा असं होतं की मला MPSC करायची होती, पण त्यावेळेस आजोबांनी मला लगेच जुंपलं बाबा कामाला, आता आपल्याकडे पैसे सगळं आहे, तू जा पुण्याला, चालू दे MPSC. पण त्याला खरंच MPSC करायची का, त्याला फोटो काढायचे आहे, बघितलं पाहिजे ना तुम्ही. सो तो एक एकदम बेसिक मुद्दा आहे.
आणि तिच्यामधून तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क करणं. पॉझिटिव्ह पॅरेंटिंग एक लक्षात घ्या. आणि तिच्यामधून त्याच्यानंतर पोलिसांनी जे आहे बघा 100च्या ऐवजी 112 नंबर आणला आता, हा ना. जर तुम्हाला तात्काळ मदत पाहिजे असेल तर डायल 100 जे होतं बघा, तर आता जे आहे कॉल द पोलीस 112 आहे बघा. ओके, कॉल द पोलीस, हा ना, तात्काळ मदतीसाठी. तिच्यात पण पोलीस बघणार बघा की तुम्ही जी कंप्लेंट करताय ती खरंच त्या कॅटेगरीत येते का, हा ना. तात्काळ मदत जर हवी असेल तर कॉल द पोलीस 112 जे आहे तर त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे, हा ना. तुम्ही ते वापरू शकता. आता दुसरा जो मुद्दा याच्यामध्ये जे आहे बघा, याचं प्राथमिक केंद्र जे आहे 112चं ते मुंबई आहे आणि दुसरं ज्याचं केंद्र आहे ते नागपूरला आहे बघा. कॉल द पोलीसचं जे प्राथमिक केंद्र म्हणजे ज्याचं हेड सेंटर जे आहे ते आहे मुंबई, दुसरं जे आहे ते नागपूर. मग आता समजा तुम्ही नागपूरचे आहात, मग तुम्हाला टिपिकली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, है ना. कारण ठीक आहे, बऱ्यापैकी जे आहे हेडक्वार्टर्स मुंबई किंवा ते जसं सेंटरच्या बाबतीत दिल्ली असतं, पण मग त्या याच्यात रिजनल लेवलला जर तुमच्या इथं ते प्रॉमिनंटली नागपूर आहे तर मग त्याच्यात आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मधल्या काळामध्ये एक न्यूज होती बघा, विदर्भातल्या पोलिसांचे प्रश्न, म्हणजे पालकमंत्री तिकडे जाऊन मग ते सभा वगैरे घेतली. मग तुम्ही तो पण एक विषय घेतला पाहिजे की तुमच्या रिजनमध्ये काही पोलिसांचे वेगळे इश्यूज आहेत का, हा ना. कारण ती न्यूजच तशी होती, विदर्भातल्या पोलिसांचे प्रश्न काय आहेत बाबा, तर ते विचारलं. मग ते पालकमंत्री गेलेत, मीटिंग वगैरे वगैरे असा सगळा मुद्दा होता. त्याच्यानंतर पुण्याचं जे वैशिष्ट्य बघा, तर पुण्यामध्ये जे आहे पहिलं राज्यातलं बालस्नेही पोलीस स्टेशन जे आहे बघा, पुणे कॅम्पला जे आहे सुरू झालेलं आहे. बालस्नेही म्हणजे जर तुम्हाला लहान मुलांशी संवाद साधायचा आहे बघा, बालस्नेही पोलीस ठाणे पुणे. ओके, बालस्नेही पोलीस ठाणं जे आहे ते महाराष्ट्रातलं पहिलं पुण्यामध्ये आहे बघा. तुम्ही जर कधी तिकडं कॅम्प एरियामध्ये गेला असाल बघा, हा ना, तर ते तिकडे जो रेस ट्रॅक आहे बघा, हा ना, घोड्यांसाठीचा, तिकडं कॅम्पचं जे पोलीस ठाणं आहे बघा, तिथंच हे बालस्नेही पोलीस स्टेशन आहे. बालस्नेहीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, तर लहान मुलांना पोषक असेल असं वातावरण त्या खोलीत आहे. चित्र वगैरे असतील, लहान मुलांच्या खेळणे असतील तिथं. म्हणजे बऱ्याचशा गुन्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला लहान मुलं जे आहेत ते हेल्प करतात. मग आता ते कम्युनिकेट करत नाहीत. एखादा गुन्हा जर त्याच्यासमोर घडला असेल, मग त्या केसमध्ये एक तर ती भीती असते, ते वय आणि त्या सगळ्या गोष्टी. सो त्याला नॉर्मल वातावरणात आणणं, त्याच्याशी बोलणं, त्याच्याकरता महाराष्ट्रातलं पहिलं बालस्नेही पोलीस ठाणं जे आहे ते पुण्यात आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये जी आहे बघा, ती म्हणजे काय की तुम्हाला IT ॲक्ट जो आहे बघा 2015, ओके सॉरी IT ॲक्ट जो आहे 2015ची जी केस आहे बघा, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची केस. कुठली केस आहे बरं, श्रेया सिंगलची केस माहीत पाहिजे. आता ते न्यूजमध्ये होतं. कशामुळे न्यूजमध्ये होतं, जे काही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे बघा IT ॲक्टमधलं आर्टिकल 66A जे आहे बघा, IT ॲक्ट 2015ची जी केस आहे बघा, श्रेया सिंगलची केस आहे, श्रेया सिंगल. ओके, आता ही केस काय होती, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची केस आहे बघा. म्हणजे तुम्ही व्यक्त होता, आर्टिकल 19 जे आहे भारतीय संविधानातलं, तुम्ही सोशल मीडियावर काही पोस्ट टाकली किंवा तुम्ही कुठं भाषण केलेलं आहे, मग तिच्यावर तुमच्यावर ॲक्शन होऊ शकते. जर तुम्ही प्रक्षोभक भाषण करताय की समाजाला हानी होऊ शकेल अशा काही गोष्टी करताय तर त्या केसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मग ती केस जी होती बघा, तर ही श्रेया सिंगल केसमध्ये जे आहे आर्टिकल 66A जे आहे बघा ते ड्रॉप करण्यात आलं होतं. कारण तिच्यामध्ये जे खटले भरले गेले होते ते खटले जे आहेत बघा, तर ते ॲप्रोप्रिएट नव्हते. म्हणजे त्यात ते जे कलम होतं ते चुकीच्या ठिकाणी वापरलं जात होतं. सो आर्टिकल 66A 2015मध्ये ड्रॉप झालं. मग आता चर्चा का होते, आपले जे पोलीस बऱ्याचशा पोलीस स्टेशन्समध्ये जे होतं आत्ता 2021मध्ये सुद्धा आर्टिकल 66A अंतर्गत गुन्हे दाखल केले बघा. म्हणजे ड्रॉप कधी झालं, 15मध्ये. पण यांना माहीतच नाही. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की विसरलात का, आम्हीच सांगितलं होतं 15मध्ये. प्रत्येक पोलीस स्टेशनला ती नोटीस गेलेली आहे बाबा की इथून पुढं हे कलम तुम्ही वापरू नका. मग हिच्यामध्ये जे आहे की ती अवेअरनेस का नाही आहे बरं. मग प्रकाश सिंग विरुद्ध भारत सरकारचा जो खटला आहे त्याच्यावर त्यांनी म्हटलं आहे की पोलिसांचं जे प्रशिक्षण असतं किंवा पोलीस सुधारणांमध्ये, आता तुम्ही PSI झालात, तुमचं ट्रेनिंग होईल बघा, त्याच्यानंतर तसं ट्रेनिंग शक्यतो होत नाही. ते लाईफमधलं एकच, मधून मधून असतात, कॅम्प असतात वगैरे असतात, पण ते तितकंसं प्रॉपर होत नाही.
प्रशिक्षणाचा जो अभाव आहे बघा पोलिसांमध्ये, तो नंतरच्या काळात होतच नाही. कारण एकतर काम इतकं आहे, लोक नाही, कुठं ते घेत बसणार ना ती लोक. सो तो एक सिस्टम, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. पण हिच्यामध्ये वारंवार जे आहे मधल्या काळामध्ये, मग ते थेरॉटिकल असेल प्रॅक्टिकल असेल, दोन्ही पद्धतीचं जे आहे तर ते ट्रेनिंग झालं पाहिजे. हा एक मुद्दा आहे बघा. अशा गोष्टी का होतात, म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट आहे, ब्लंडर आहे बघा. अशी केस पोलीस स्टेशनमध्ये आपल्या न्यायालयात आल्यानंतर हा ना, तर पोलिसांना ते उभंच करणार नाही ना की 2015मध्ये जे आहे हे संपलं आहे बाबा. म्हणजे जे असतं की थेरॉटिकली तुम्ही जे आहे ते साऊंड असणं गरजेचं आहे. सो उद्या जर तुम्हाला या संबंधी प्रश्न आला की IT ॲक्ट का न्यूजमध्ये होता, तर तो पोलिसांमुळे न्यूजमध्ये होता. ओके. सो हा एक खटला लक्षात ठेवा. याच्या आधीचा खटला एक तुम्हाला सांगितला प्रकाश सिंगचा, तो एक लक्षात ठेवा. आणि IT ॲक्टवर मग प्रश्न पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. IT ॲक्टमधलं 72 पण न्यूजमध्ये होतं बघा, कलम जे आहे. आता ते तुम्ही वाचू शकता 72 जे आहे. आता अधिकारांचा गैरवापर जे पोलिसांद्वारे होतो बघा बऱ्याचदा जे आहे हा ना, भ्रष्टाचार जी गोष्ट आहे, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली असं म्हटलं होतं. हे कोणी म्हटलं होतं? लॉर्ड ॲक्टननी म्हटलं होतं बघा. तुम्हाला जर अधिकार दिले आणि तुम्हाला मर्यादित ते अमर्याद अधिकार दिले, तर मग ती जी आहे सत्ता ती निरंकुश हिच्यामध्ये भ्रष्ट होते बघा. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. मग जे काही अधिकार आपल्याला मिळतात त्याचा गैरवापर होता कामा नाही. आणि जिथं अधिकारांचा गैरवापर आहे तर ऑब्विसली ते करप्शन आहे बघा. करप्शन हे प्रत्येक वेळेस असं तुम्ही पैसे घेतले किंवा नंदिनी के नाम पे एक फ्लॅट कर दो असला जो प्रकार आहे त्याच्या पलीकडं पण आहे बघा. मुद्दा जो आहे तो एकदम क्लिअर आहे की तुम्ही जर गैरवापर केला तर मानसिक याचं ते हा ना भ्रष्टाचार आहे, तो करप्शन आहे. सो अधिकारांचा गैरवापर होता कामा नाही, हे एकदम क्लिअर आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे बघा. दोन गोष्टी असतात की पॉवर अँड ऑथॉरिटी. पॉवर ही गोष्ट वेगळी आहे, आपल्याला जी आहे ती ऑथॉरिटी आहे. तुमचं पद बदललं, तुमचे जे आहे अधिकार बदलून जातील. ठीक आहे, तुम्हाला ॲब्सोल्यूट दिलं जात नाही. म्हणून पोलिसांच्या बाबतीमध्ये ज्या अशा काही गोष्टी समोर येतात तर त्या ज्या आहेत त्या नक्कीच चुकीच्या आहे. जे काही पॉवर आहे बघा, तर त्याचं जो काही आहे, जी काही ऑथॉरिटी तुम्हाला मिळते त्याचा गैरवापर तुम्ही करता कामा नाही. आणि हेच करप्शन असतं. करप्शनची कुठलीही लिगल अशी प्रॉपर डेफिनेशन जी आहे तर ती प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये पण दिलेलं नाही आहे. पण करप्शनला तुम्ही डिफाईन करू शकता की इट्स अ सिम्पली मिसयूज ऑफ ऑथॉरिटी. अधिकारांचा गैरवापर म्हणजे भ्रष्टाचार असतो. ओके. सो ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा ते म्हणजे काय की बऱ्याचदा जे आहे की सोसायटीमधले असे काही तत्व असतात बघा की आता मंगळवेढाची न्यूज आहे बघा, रिसेंट आहे की वाळू माफिया जे आहे तर त्यांनी कॉन्स्टेबलला चिरडलेलं आहे बघा, लिटरली गाडी घातली अंगावर. आता हे काही पहिली केस नाही आहे. IPS मागे 3-4 वर्षापूर्वी IPSच्या बाबतीत झालं होतं बघा नॉर्थमध्ये. IPS ऑफिसरच्या अंगावर ट्रॅक्टर घातलं होतं आणि त्याच्यात त्याची डेथ झाली होती बघा. यंग रिक्रुटेड म्हणजे 1-2 वर्षच झाले होते आणि तिच्यामध्ये ते घटना घडली होती. सो हिच्यामध्ये जो मुद्दा आहे बघा की वाळू माफिया जे आहेत त्यांची केस आताची आहे किंवा कुठलेही तुम्ही बघितलं असेल, मधल्या काळामध्ये एक तहसीलदार मॅडम होतं त्यांच्याबद्दल पण झालं होतं. त्या पोकलेन मशीनमध्ये जाऊन बसल्या, त्या लोकांनी पोकलेनला आग लावून दिली बघा. कारण ती जी लोक आहेत ती तो विचार करणारच नाहीत बघा. म्हणून एक गोष्ट जी असते, एकीकडे आपण जे काय म्हणतो ना की अधिकारांचा गैरवापर आणि त्या गोष्टी, आणि दुसरी गोष्ट अधिकारी म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुमचे अधिकार वापरणार आहात तर तिथली परिस्थिती काय आहे ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. तुमच्याकडे किती कुमक आहे, बरं जी कुमक तुमच्याबरोबर आहे तुमच्याबरोबरच आहे का हे पण तुमची ना, तर बाद में पता चला आधे इधर आधे इधर, मी एकटाच आहे बाबा धरलं मला हा ना, असं झालं नाही पाहिजे हा ना. म्हणजे तुमची जी टीम आहे ती टीम परफेक्ट पाहिजे बघा. ओके. सो तो एक महत्त्वाचा पार्ट आहे तिच्यामध्ये. कारण एक जरी गोष्ट गडबडली म्हणजे ती तुमची सगळी जी काय आहे तुमचा प्लॅनच जाणार. म्हणून अशाही घटना घडतात. तर त्यामध्ये जे आहे ना की हिरोइझमच्या केसेस ज्या असतात बघा, मैं हूं सिंघम, स्क्रीनवर ठीक आहे, तर डोकं पण पाहिजे बघा. नुसती बॉडी असून काही काम, 6 पॅक आहे, 7 फूट आहे हा ना, ते मॉडेलिंगसाठी ओके आहे बघा, पोलिसासाठी नाही हा ना. ओव्हरऑल हिच्यामध्ये जे आहे की तुम्हाला तुमच्या मेंदूचा वापर करणं आलंच तिच्यामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे आज ना उद्या जे आहे तुम्हाला ती सिस्टीम प्रॉपरली रन करता येणं. म्हणून ह्या ज्या केसेस आज घडतात बघा, या घडू नयेत म्हणून हिरोइझमच्या ॲक्ट जे आहेत ते जास्त नकोत आपल्याला हा ना. म्हणजे भाषणं देऊन ते फॉलोअर जमा करण्यापेक्षा जे आहेत की बरीच कामं आपल्याकडे असतात. सो त्याच्यावर आपण जे आहे तर ते काम केलं
तर तुम्हाला तिच्यातून जे आहे वर्क सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. आता दुसरी एक अशी एक जस्ट न्यूज होती बघा, म्हणजे उल्हासनगरची एक न्यूज होती, 4-5 दिवसा पेपरमध्ये होती. पोलीस स्टेशनच्या समोरच्या घरात चोरी झाली आहे बघा. हा ना, मी कॉलेजला असताना माझ्या सिनियरची बाईक चोरी गेली होती. मग त्या बाईक संबंधी आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो की बाबा बाईक चोरी झाली. आम्हाला समोरून उत्तर मिळालं 2 दिवसापूर्वी आमच्या इथून बाईक गेली. म्हटलं ती सापडले नाही, तुमचं काय, निघायचं. म्हणजे ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे की कायदा सुव्यवस्था ज्या पोलिसाचा वचक जो असतो बघा, मग तो कुठंतरी आहे की बाबा तो कमी झाला आहे का? क्या बऱ्याचदा असं असतं की आता इथं पोलीस स्टेशन आहे म्हणजे दबदबा असेल लोकांवर, मग ते हेराफेरी सारखे पिक्चर असतात की ते बरोबर पोलीस स्टेशनच्या वरती असतात. हा इथं सेफ आहे, सगळ्यात सेफ इथंच आहे. मग कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की आपण कसल्या पद्धतीने कॅज्युअली डील करता कामा नये. कायदा सुव्यवस्था जी आहे तर ते कॅज्युअली घेता कामा नये. ही गोष्ट खूप काही चांगली नाही की पोलीस स्टेशनच्या समोरच्या घरात चोरी होते हा ना. सो तो जो मुद्दा आहे की आजच्या डेटमध्ये आपल्यासाठी तो एक फार महत्त्वाचा मुद्दा येतो की कायदा सुव्यवस्था ती सिस्टीममध्ये राहणं फार गरजेची आहे. समाज जो आहे जेव्हा कायदा सुव्यवस्था राहील तर त्यावेळेस समाजातला आपोआप जे आहे त्या समोरच्या व्यवस्थेविषयी आस्था वाटणार आहे, विश्वास वाटणार आहे. सो तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला जर विचारलं की तुम्ही कशा पद्धतीने काम करणार, तर तुम्हाला खूप काही वेगळं करायचंच नाही बघा. ॲज पर तुमचा जो काही कोड ऑफ कंडक्ट आहे तो तुम्ही फॉलो करा. ऑब्विसली सगळी सिस्टीम जी आहे ती लागून जाईल बघा. आता ते इतकं सोपं नसतं. कोड ऑफ कंडक्ट फॉलो करा. तुम्हाला जर उद्या जे आहे प्रॉब्लेम येऊ शकतात, सिनियरचं प्रेशर असू शकतं, पॉलिटिकल प्रेशर असू शकतं. तुम्हाला असंही विचारलं जाईल की बाबा सिनियरचं प्रेशर आहे, पॉलिटिकल प्रेशर आहे, कसं हँडल करणार तुम्ही? तर आजच्या डेटमध्ये गोष्टी अशा आहेत की एका सर्टन लिमिटच्या पलीकडे तुम्हाला प्रेशराईज करू शकत नाही समोर. आता तो पण फंडा जुना झाला की मला रिटर्नमध्ये द्या, हा ना, रेड पिक्चर सारखं, मुझे कैसे पता प्राईम मिनिस्टर बोल रहा है, असं नसतं हा ना. ते एक लिमिट आहे त्याचं की तुम्ही रिटर्नमध्ये द्या. ही सिस्टीम अशी आहे बघा, ती तुम्हाला त्या सर्व इच्छामध्ये प्रेशराईज करते की तुम्ही नाही ह्या पद्धतीने काम केलं पाहिजे. पण तिच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्याला ह्या सर्व इच्छामध्ये इन व्हायचं आहे. आपण एकदम क्लिअर की ये जिंदगी देश के नाम, जे काही होईल ते मी अकॉर्डिंग टू रूल्स अँड रेग्युलेशन काम करणार. करून करून काय करणार, बदली करा. बदलीमध्ये पण एक गोष्ट असते की मग तुम्हाला गडचिरोलीला पाठवणार आम्ही, पनिशमेंट ट्रान्सफर, हा ना. आता गडचिरोली काय वाईट गोष्ट आहे का? नाही. मग तिच्यामध्ये कसं असतं की नक्सलाईट एरिया आहे, मग ते तुम्हाला टेन्शन दिलं जाऊ शकतं की तुम्हाला तिकडं आम्ही पाठवू, हा ना. मग अशा ज्या गोष्टी शेवटी कसं आहे बघा, तुमचं काम आहे, तुम्ही सिस्टीमचा भाग आहात. आज इथं उद्या तिथं कुठं ना कुठं आपल्याला काय करायची, आपली ड्युटी करायची. आणि तिच्यामध्ये 2 गोष्टी असतात. प्रामाणिकपणे तुम्हाला तुमची ड्युटी करायची असली तर तिच्यामध्ये एकतर जे आहे बघा, जे काही पत्रकारिता आहे म्हणजे तो लोकशाहीचा एक ओव्हरऑल जे आपण स्तंभ बघितलं आहे. आणि दुसरं एक जे आहे बघा की आपला जो समाज आहे तर त्याचा सपोर्ट तुम्हाला असणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तर लिटरली जे आहे लोकांना रिस्पेक्ट असतो, लोक तुमच्यासाठी उभे राहतात, हा ना. सो तोही एक महत्त्वाचा याच्यात मुद्दा असतो बघा. तर परमवीर सिंहाचं प्रकरण जे आहे ते पण एक करून ठेवा. ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं कारण महाराष्ट्र आता तिच्यामध्ये हाय प्रोफाईल केस आहे बघा. शक्यतोवर कसं असतं की जे संवेदनशील मुद्दे तुम्हाला शक्यतोवर तिकडे ते नेणार नाहीत, पण तरीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये या गोष्टी माहीत पाहिजेत की एवढ्या हाय लेवलला जे आहे बघा की म्हणजे एकीकडे गृहमंत्री आहेत आणि एकीकडं हा ना एवढ्या उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहे. मग त्या हिच्यामध्ये एकच मुद्दा इथं राहतो की एक्झिक्युटिव्ह आणि जे काही ब्युरोक्रेसी आहेत म्हणजे हा ना, तर त्यांच्यामध्ये जे आहेत बघा एक प्रॉपर समन्वय असणं गरजेचं आहे आजच्या डेटमध्ये. अदरवाईज जे आहे बघा की आपली जी सिस्टीम आहे ती सिस्टीम तिथं वर्क होणार नाही. म्हणजे जो काही मुद्दा तिथं येतो की बाबा मी हे नाही म्हटलं होतं ते मला निर्णय घ्यायला लावलं. एक गोष्ट आहे की तुम्ही फार क्लिअर असले पाहिजे, हे रूल्स रेग्युलेशन आहे, मी त्याच्यानुसार काम करणार आहे, एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि तुम्हाला कुठलीही जर केस त्यांनी विचारली, कुठली जर घटना आजच्या डेटमध्ये विचारली तर त्या केसमध्ये जे प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत तिच्यात न्यायालयाचा काय स्टँड असतो ते बऱ्यापैकी तुम्हाला जर माहीत असलं हा ना, की बाबा न्यायालय जर याच्यामध्ये घेतोय सुनावणी करतं तर इट्स ओके, हे न्यायप्रविष्ट आहे, न्यायालय सांगा. स्वतःचे मतं न टाकता तुम्ही जे आहे तर ती एक बॅलन्स उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी कालचं एक उदाहरण तुम्हाला फक्त सांगतो की इंटरव्ह्यूमध्ये काय होऊ शकतं. म्हणजे कालच्या हिच्यामध्ये एका कॅन्डिडेटला जे प्रश्न विचारले होते बघा, म्हणजे 2 कॅन्डिडेट होते. एक कॅन्डिडेट त्या हिच्यामध्ये ओकेमध्ये तो क्लिअर झाला, दुसरा कॅन्डिडेट अडकला.
एक कॅन्डिडेट इलेक्ट्रिकल इंजिनियर होता, त्या इलेक्ट्रिकल इंजिनियरला विचारलं की बाबा जर तुझ्या पोलीस स्टेशनची लाईट गेली, बिलच भरलं नाही तुम्ही लोकांनी, असं होतं बऱ्याचदा, हा ना, दिल्ली क्राईम बघितला असेल तुम्ही, हा ना, लाईटच नाही आहे पोलीस स्टेशनला, मग काय करणार तुम्ही, कशाबद्दल? मग त्यांनी सांगितलं की नाही बाबा आम्ही लिगली जे काय असेल तसं करून ते बिल भरून लाईट आणू. त्यांनी सांगितलं नाही की मी आकोडा टाकणार, इलेक्ट्रिकल इंजिनियर करतो काय तरी. दुसरी जी केस होती, दुसऱ्या केसमधल्या कॅन्डिडेटनी काय केलं, दुसऱ्या केसमधल्या कॅन्डिडेटच्या शेतात ऊस होता बघा, ओके, ऊसाची लागवड आहे म्हटलं शेतात. मग मधल्या काळामध्ये नीती आयोग असं म्हटलं होतं की जे काही कॅश क्रॉप्स आहेत ते कॅश क्रॉप्स आपल्याला कमी करायचे आहेत, की जसं ऊस आहे बघा, खूप जास्त पाणी लागतं आणि जी काही डायव्हर्सिटी पाहिजे आपल्याला पिकांच्या बाबतीत ती नाही, वर्षानुवर्षे ऊस चालू आहे. तर डायव्हर्सिटी जर असली तर जमिनीचा कस पण टिकेल, जमीन पण चांगली राहील. मग त्याच्याकरता आपण एक काम करूयात की जे कॅश क्रॉप्स किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या जरा कमी करू. पण त्याच्यासाठी जर तुम्ही दुसरे क्रॉप्स लावलेत तर नीती आयोग ते शेतकऱ्याला कंपन्सेट करायचं, बाबा स्कीम आणायची तशी, त्या शेतकऱ्याला काय करायचं, कंपन्सेट करायचं. मग त्याला 6,000 रुपये वगैरे त्यांनी जे आहे की प्रति हेक्टर वगैरे. तर तुम्हाला ॲक्सेप्टेबल आहे का बरं तुमच्यापैकी जर आता ऊसवाले जे लोक असतील की ऊस नाही लावायचा, ज्वारी लावायची आणि त्याला 1 हेक्टर तुम्हाला 6,000 रुपये देणार, चालेल का? हा ना. तर ऑब्वियसली समोरून उत्तर जे आहे बघा ते इट्स नो, नाहीच पाहिजे. असं बराच वेळ चाललं कारण आधीचा जो इंटरव्ह्यू होता तुमचा तो जरा आदर्शवादी इंटरव्ह्यू होता बघा. म्हणजे त्या कॅन्डिडेटचं जे काम आहे ते असं समाजाला पूरक वगैरे त्या टाईपचं आहे. म्हणजे सुरुवातीचे 5 ते 7 मिनटं आदर्शवादाचा कार्यक्रम चालू होता एकदम, आणि जेव्हा गोष्ट पैशावर आली तेव्हा ते एकदम नाही, ऊस शिवाय बोलायचंच नाही, काय जगा ते ऊस आहे. मतलब मग सिस्टीममध्ये गेल्यावर तुम्ही कसं करणार की तुमचा जो पगार आहे त्या पगारात कसं भागेल ना. म्हणजे उद्या तुम्ही पोलीस म्हणून काम करताय, सो हा ना, यू हॅव टू डेव्हलप युअर नेटवर्क. तुमचे इन्फॉर्मर आहेत, पगार तुमचा भेटणार आहे, इन्फॉर्मरचा पगार भेटतो का? हां, त्याला तुम्हाला पैसे द्यायचे आहे ना. मग कसं करणार तुम्ही? समोर उत्तर आलं, मग जशी परंपरा आहे तसं करू. म्हणजे काय, पुढच्या वर्षी परत या. गोष्ट क्लिअर आहे. म्हणून तुम्ही इतकं साऊंड असलं पाहिजे बघा उत्तर देताना, हां तिच्यात वाहत जायचं नाही. ओके. आता बघा इंटरव्ह्यू किंवा मुलाखती तुम्ही द्याल, बऱ्याच ठिकाणी द्याल, ती एक रंगीत तालीम तुमची मानसिकता तयार व्हावी त्याच्यासाठी आहे. तिथं तुमचा इंटरव्ह्यू कम्प्लिटली वेगळा होऊन जाईल बघा. जे काही शब्द येत असतात, म्हणजे एका कॅन्डिडेटनी सुरुवातच केली ओळख करून देताना की XYZ पद्मश्री पद्मभूषण यांच्या गावातले आम्ही आहोत. मग प्रश्न गेला की आर्टिकल 18 सांगा भारतीय संविधान, टायटल्स, म्हणजे तो तिथून गेला. आता याच्यात माझा काही इश्यू नाही आहे, इश्यू जो येतो त्या कॅन्डिडेटचा, त्या कॅन्डिडेटनी ती सुरुवात केलेली आहे. सो हे तुमच्या बाबतीत जे आहे बघा, हा ना, तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या लिटरली जे आहे तर ते होता कामा नाही. किंवा म्हणजे होता कामा इन द सेन्स काय तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ठीक आहे आर्टिकल 18 आम्ही सांगतो, पण तुम्ही जे काही बोलणार आहात, तुमचे जे शब्द आहेत त्या शब्दाला पकडून ते चालणार आहे पुढं. म्हणजे तुम्ही इतकं क्लिअर पाहिजे. म्हणून मी नेहमी जे काय सांगतो की तुम्ही पेपर वर्क जास्त करा, तिच्याने तुम्हाला सवय राहते. कॅज्युअली कुठलीही गोष्ट घ्यायची नाही की हा हे होऊन जाईल, मी करतो, बॅक ऑफ द माइंड राहील बाबा, असं आपल्याला करायचं नाही आहे. तुम्ही जेवढं ऑन पेपर करणार आहात तेवढं तुम्हाला जो आहे तो बेनिफिट तिच्यामध्ये मिळणार आहे. ऑन पेपर गोष्टी राहिल्या म्हणजे तुम्ही तेवढं साऊंड राहता, तर तो तिच्यामधला एक बेसिक मुद्दा आहे बघा. सो प्रत्येकाने जे आहे तुमचं जे काही बेसिक आहे त्याच्याबद्दल तुम्ही क्लिअर राहणं गरजेचं आहे. ते ऑन पेपर घ्या, ते तुम्हाला हेल्प करेल बघा. आता याच्यामध्ये जे आहे की इंटरव्ह्यूज वगैरे सुरू झालेले आहेत बघा, तर तुम्ही ते देऊ शकता. आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की आता बऱ्याच ठिकाणी आपण इंटरव्ह्यू देतो, तर तुम्ही क्लिअर राहा. असं होऊ शकतं एखाद्या ठिकाणचे उत्तरं नाही आले आपल्याला, तर खूप नाराज होण्याचा काही मुद्दा नाही आहे, कारण ते त्या लेवलला ते त्या क्षणी ते प्रश्न येतात. तिथं गेल्यानंतर हेच होणार आहे असं काहीच नाही आहे. हे फक्त कशासाठी आहे की इंटरव्ह्यू कसा असतो, काय असतो बाबा, आपण थोडं फॅमिलियर असलं पाहिजे त्याच्यासाठी, दॅट्स इट. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी आपल्याला नाही 4 उत्तरं आली तर त्याचं बॉदरेशन घेता कामा नाही. नाही तर मग आता काय होणार, है ना, जे काही होतं ते इंटरव्ह्यूवरच होतं, माझं लीड कमी होती इकडं, असला विचार करायचा नाही, है ना. बऱ्याचदा ते जे असतं की मग इकडचं लीड कमी आहे, है ना, मग इंटरव्ह्यू खूपच भारी झाला, हे बॉदरेशन तुम्ही घेतलं तर त्याचा इम्पॅक्ट तिकडं होणार की यांनी जर तसं विचारलं तर मी काय करणार, काहीच नाही, है ना. आणि खूप जास्त ठिकाणी म्हणजे फिरण्यापेक्षा जे आहे तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल, ज्या लोकांबरोबर वाटेल तिथं तुम्ही जे आहे तर ते इंटरव्ह्यूज वगैरे करू शकता.
खूप 1 2 3 4 5 6 त्याचं रिझन असं असतं बघा, प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत बघा, हा ना. व्ह्यूज वेगळे आहेत, अनुभव वेगळे आहेत लोकांचे, आणि त्याच्यामुळे काय होतं की कधी कधी टोकाच्या गोष्टी सांगितल्या जातात, हा ना, टोकाच्या गोष्टी सांगितल्या जातात, मग आपण जास्त कन्फ्यूज होतो. सो तेही एक तुम्ही केलं पाहिजे. आणि तुमचा जो काही सगळं प्रोफाईल तुम्ही दिलं MPSCला, तर त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्रॉपर काम करा. तुमच्या हॉबीज वगैरे ज्या तिथं लिहिल्या आहे तिच्यातला एक एक शब्द जो आहे त्याच्यावर प्रॉपर काम झालं पाहिजे. जर तिच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन असेल तर तुम्ही तुमचे जे काही रेग्युलर लोक आहेत त्यांच्याशी बोलू शकता, हा ना. तुम्ही ज्यांच्याकडं म्हणजे गायडन्स घेता किंवा ज्या लोकांशी कनेक्ट आहे, तुमचे सिनियर आहेत, मित्र आहेत, तुमच्याबरोबर आता तुम्ही तुमचे ग्रुप्स असतील तिच्यात चर्चा करा. पण तुम्ही तिथं जे लिहिलं आहे ना त्याच्याबद्दल गडबड करायची नाही. सो ते एक प्रत्येकाने लक्षात ठेवा, आणि छोट्यामधली छोटी गोष्ट जी आहे ती क्लिअर करा. ओके. सो तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आणि इथं म्हणजे जे काही आताचे जे काही करंटचे सिच्युएशनचे मुद्दे होते ते मी तुम्हाला क्लिअर केलेत. म्हणजे ज्या लोकांना जायचं असेल ते जाऊ शकतात, ज्यांना काही इश्यू असले, प्रश्न असले ते विचारू शकतात.